साठविला हरी जी हृदय मंदिरे, त्याची सरली येर झार, झाला सुफल व्यापार. हरियाला हता मग कैची भय चिंता, त्याची सरली येर जार, झाला सुफल व्यापार. तुका म्हणे हारी, काही उरोने देऊ रे, त्याची सरली जार, झाला सुफल व्यापार. विठ्ठल साठविला हरी जी हृदय मंदिरे, त्याची सरली येर जार, झाला सुफल व्यापार. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. श्री राधे मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास. जन्म जन्म मोहि दे जियो, श्री वृंदावन कुवा. सब द्वार को
राधे आए तेरो द्वार, ऋषि भानु की लाडली मेरी ओर निहार, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटे वो, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटे, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटे वो, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटे, अन पुंडलिक दिवट्या जोमेवाल मल्टी हो, जनार्दन अंबाबुदी करते बोली कटी हो, अंबाबुदी करते बोली कटी हो, बोला बोला कृष्णबाई माऊली मनोजव मारुतिल वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात् म्हणजे वानर युतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुतनंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। साठविला हरी जेहे हृदय मंदिरे, त्याची सरली येरझार झाला सुफल व्यापार, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ईशमान्य देवमान्य जगमान्य अखंड वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं सुंदर गोंडस मधुर असं फळ म्हणजे पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराया, आणि याच तुकोबरायाच्या गाथारूपी वागेतील अभंगरूपी पुष्प आज आपण या ठिकाणी सप्ताहाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया उपदेशात्मक बोलतात। बाबा विको कमी करा, विको कमी करा, गाताने विकू द्या, गोड लागली आता एकदम छान लागली, फक्त गाताने विकू द्या। महाराज निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे आणि निवडलेल्या अभंगात तुकोबराया उपदेशात्मक बोलतात। बाबा रे याच्यातून काहीतरी शिका। काय शिकायचं महाराज? तर तुकोबराया म्हणतात गड्यांनो, या भयान कलियुगामध्ये आपण नरदेह प्राप्त केलाय, या भयान अशा कलियुगामध्ये आपण नरदेह रूपी जीवाला प्राप्त झालोय ना। आता इथं येणं काही तितकं चांगलं सांगितलं नाही आणि एका बाजूला चांगलंही सांगितलं, कारण ही कर्मभूमी आहे। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, याच देहामध्ये महाराज देव होता येतं, देव होऊ म्हणजे तिथे देवची होती, इथं आल्यानंतर काहीही करता येतं। आणि दुसऱ्या बाजूला सांगितलं हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा, याच्या इतकं खराबही काही नाही। पण तुकोबराय या ठिकाणी सांगतात बाबा इथं येणं तितकंसं चांगलं नाही, पण आता आलोच आहोत तर एक करा, काय करा, या नरदेहातून उद्धरून जाण्यासारखा काहीतरी मार्ग अवलंबा। भगवान बाबा असं दिसतं या ना मला, असं जरा बरं पडतंय दिसतं आल्या, हा इथे राईट, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आपण या नरदेहाला आलोय ना तर एक करा म्हटले, काय करा, या नरदेहाला आल्याचं सार्थक करा, या नरदेहाला आल्याचं काय घ्या, फायदा करून घ्या। काय करा महाराज, नेमकं आम्ही करायचं काय, तर या नरदेहातून तरुण जा, उद्धरून जा। महाराज आम्ही जाऊ तरुण, पण नेमकं आम्ही करायचं काय, काय केल्यानंतर आम्ही तरुण जाऊ, काय केल्यानंतर या नरदेहाचं काय होईल, सार्थक होईल? तुकोबराय म्हणतात काहीच करू नका, आम्ही जे केलं ते तुम्ही करा। तुकोबराय तुम्ही काय केलं, तर तुकोबराय म्हणतात आम्ही काय केलं सांगू का, आम्ही अनमोल अशा हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला जागा दिली। साठविला हरी जेही हृदय मंदिरे, आम्ही आमच्या हृदयामध्ये हरिरूपी परमात्म्याला, हरिरूपी ब्रह्माला काय केली, जागा दिली। तुम्ही देखील तुमच्या हृदयात काय करा, हरीला जागा द्या। ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणताय हृदयात हरीला जागा द्या, आम्ही देखील नक्की हृदयात हरीला जागा देऊ, पण आमचा फायदा काय यात? कारण कलियुगामध्ये कुठलीच गोष्ट वैभव महाराज फायद्याशिवाय केल्या जात नाही, प्रत्येक गोष्टीला फायदा ठरलेला आहे महाराज। लिंगीकर प्रत्येक गोष्टीला काय आहे,
फायदा आहे, फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट केल्या जात नाही. आता मी इतक्या दुरून मानवतून इथं आलो असेल कथा करून, तर कशासाठी आलो? खरंय बोलले बाबा, कशासाठी आलो? फायद्यासाठी आलो. बरोबर आहे का बाबा? आता त्यांचं बोलणं बरोबर आहे ना. हे नसल पटेलचं साहेब जरा खाली येऊन सांगत असतो, मी नेहमी सांगत असतो, यदा कदाचित गणेश दादा मला जर आजच्या तारखेला याच वेळेला आणि याच दिवशी जर तुमच्यापेक्षा दुप्पट देणारं कीर्तन आलं असतं तर मी इथं आलो असतो का तिकडे गेलो असतो? म्हणजे इतका विश्वास नाही होय? तिकडे म्हणा आहेत महाराज. बरं चला, तुमचं अगदी कलियुगाच्या महिमेमध्ये उत्तर बरोबर आहे महाराज. मनुष्य काय पाहतो? कलियुगाचा महिमा आहे, फायदा पाहतो. मग आम्ही आमच्या अनमोल हृदयात जर हरीला जागा द्यायची तर आमचा फायदा काय? तुकोबराय म्हणले, फायदा सांगू का? अलभ्य लाभ आहे म्हणले. अलभ्य लाभ आहे. हृदयात हरीला जागा दिली का राजा, त्याची सरली येरझार, झाला सुफल व्यापार. एकदा का हृदयरूपी मंदिरात हरीला जागा दिली रे दिली, परत त्याला या मृत्यू लोकात येण्याची गरज नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रव्यूहातून बाहेर पडतो. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, इथं येण्याची परत गरजच नाही. असं त्याचा फायदा होतो. त्याची येरझार चुकते. एकाच चक्रात काम होतं. वसमतला जर एखादं काम असेल आणि गेल्या गेल्या न होणारं काम झालं तर आपण काय म्हणतो? चक्कर कशी झाली वसमतची? सफल झाली. तुकोबराय म्हणतात, झाला सफल व्यापार. या मृत्यू लोकामध्ये महाराज नरदेह घेऊन आलेला व्यापार आपला कसा झाला? सफल झाला. ठीक आहे महाराज, आमचं मेल्यानंतरचा फायदा आहे, आम्हाला परत येण्याची गरज नाही हरीला साठवल्यानंतर. इथपर्यंत आम्हाला पटलं. पण एक गोष्ट आमची अवघड मनामध्ये आहे. अहो, हे मेल्यानंतरचा फायदा झाला, पण आता आमचं आयुष्य बरंच शिल्लक आहे. मग आयुष्य शिल्लक असताना आमच्या मागं कमी तणाव, कमी दुःख, कमी टेन्शन, कमी भीती आहे का? किती भीती आहे आपल्या मागं आता महाराज. उद्या परवा गारपीट होणार आहे याची भीती आहे. गहू खराब होते काय याची भीती आहे. गव्हाचा फारा फाटलाय काय याची भीती आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगू का, ते युद्ध लागले म्हणा तिकडे ते आपल्यापर्यंत येते काय याची भीती आहे. गॅस संपते काय याची भीती आहे. पेट्रोल संपते काय याची भीती आहे. बऱ्याच भीती, बरेच दुःख, बरीच संकट महाराज, त्रिविध तापाने आम्ही वेढलेलो आहोत. मग या भीतीचं काय? याच्यातून आम्हाला कोण सडवेल? तुकोबराय म्हणतात, एकदा का हृदयात हरी साठवला रे साठवला, तो हरी इतका बलशाली आहे, तुमचं येणं जाणं खुंटवतो. आणि परत त्याचा फायदा सांगितला, तो इतका बलशाली आहे, हृदयात साठवलेला हरी हातात येतो आणि हातात आलेला हरी काही उरू देत नाही महाराज. हरी आला हाता आणि मग कैची भय चिंता. जो हृदयात हरी साठवला ना, तो हरी आपल्या काबीज येतो, हातात येतो. आणि एकदा हरी हातात आला रे आला, कुठली चिंता उरत नाही, कुठलं संकट उरत नाही. ठीक आहे तुकोबराया, इथलं संकट, इथलं दुःख हरी आमचा काय करतो? नाहीस करतो. पण आम्ही असं ऐकलं की माणसाने पाठीमागं केलेले कुटाने पिच्छा सोडत नाही, ते भोगून सारावे लागतात. मग आम्ही का मागं चांगलं जगलो का? आम्ही कोणाची सोयरी खो दिली नाही, कोण्या आडत्याचे पैसे दिले नाही, कोण्या दुकानदाराची उधारी बरोबर नेऊन दिली नाही, कोणाचा धुरा सरळ ठेवला नाही. एवढे पाप आम्ही केले. मग त्या पापातून आमचं निर्मूलन कसं होईल? तुकोबराय म्हणतात, जो हरी हृदयात साठवला तो महाराज येरझार चुकवतो. जो येरझार चुकवतो हातात येतो. जो हातात येतो तो दुःख दूर करतो. आणि जो हातात आलेला हरी दुःख दूर करतो ना, तो हरीत कसा सामर्थ्यवान आहे. तो ना मागचं पाप उरू देतो, ना पुढचं संचित शिल्लक ठेवतो. तुका म्हणे हरी काही उरो नेदी हरी. काय उरो नेदी उरी, त्याची सरली येरझार आणि झाला सफल व्यापार. हा झाला आपल्या अभंगाचा साधा सरळ सोपा शाब्दिक मराठीत भावार्थ. आता तुम्ही झोपायला मोकळे नाही महाराज, हा शाब्दिक भावार्थ झाला. आता जसं सद्गुरुराया बुद्धी देतील, जसं हनुमंतराय बुद्धी देतील आणि जसे तुमचे चेहरे मला प्रफुल्लित दिसतील तसं बोलण्याचा प्रयत्न. विठ्ठल अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे गणेशपूर. काय गावाचं नाव आहे महाराज? प्रारंभिक नाव काय? आमच्या सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला प्रारंभ करत असताना ज्या गोष्टीचं महाराज काय केलं जातं? स्मरण केलं जातं. सनातन संस्कृतीमध्ये त्या गोष्टीशिवाय कशाला प्रारंभच नाही. असं गाव म्हणजे गणेशपूर गाव. महाराज काय गणेशाची महती सांगायची महाराज? भगवान कृष्णाने महाराज अवताराच्या सुरुवातीला राक्षसांचं निर्मूलन करण्याच्या अगोदर पहिल्यांदा नमन केलं कोणाचं? गणेशाचं. प्रत्येकानं व्यासांनी भागवतासारखा ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर नमन केलं गणेशाचं. माऊलींनी महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहित असताना विश्वमाऊली महाराज स्मरण करतात गणेशाला. आणि अशा गणेशाच्या नावावरून ज्या नावात गावाचं नाव गणेशपूर पडलंय, मला वाटतं त्याच्या इतकं पवित्र काय असेल महाराज? विठ्ठल बरीच प्रतिबाबा नावच अशी असतात गावाचे, ऐकून झोप येते.
काही काही गावाचे नाव ऐकून वाटतं शिवाहून वापस जावावं, पण नाईलाज असते, पाकिट ठरलेलं असते, जावं लागतंय. विठाल विठाल. चला महाराज, ज्या गावाच्या नावातच पावित्र्य आहे असं गणेशपूर गाव आहे, आणि या गावामध्ये महाराज आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामर बालकाकडे येण्याचा योग म्हणजे माझे जिवलग मित्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे साईनाथ सर, जोगदंड शहापूरकर, आणि त्याच डिपार्टमेंटमध्ये आपले PSI वाघमारे सर यांचा परिचय तिकडून. आणि त्यांच्या सप्त्यात माझं कीर्तन झालं आणि यांनी त्यांना विचारलं, साईनाथ सर एखादे महाराज आहेत का? त्यांनी सांगितलं आमच्या सप्त्यात टॉपचं कीर्तन झालं, देऊ का? हे म्हणले तसेच पाहिजे आम्हाला बी. आणि त्यांनी महाराज यांना नंबर दिला. आता मला यांचा फोन आला, हॅलो म्हणले, मी वाघमारे PSI बोलतो. माझे तर महाराज सकाळी सकाळी झोपच उडाली. मी म्हणलं मी काय केलं? बरं तितक्यात म्हणले मला साईनाथ सरनं फोन दिला. मग मला त्याला काय झालं, मग ते जिवलग मित्र मी मला असतील कोणी परिचयाचे, त्यातले त्यात त्यांनी कीर्तनासाठी म्हणले असे अशी, आणि पुन्हा म्हणतात मग किती द्यावं लागेल? मी मला आता तुम्हाला काय मागा. मग आता त्यांनी जितक्यात मला ठरले तितक्यात हे गडी कुठंच जात नाही, पण इथं भिन भिन आलाय. विठाल विठाल. चला महाराज, विनोदाचा भाग सोडा. आमच्या वाघमारे साहेबांनी फोन केला, महाराज अशी अशी तारीख आहे, अशा अशा संपर्क झाला, इथं येण्याचा योग आला महाराज त्यांच्या योगाने, आणि त्यांच्यामुळे महाराज समस्त ग्रामस्थ मंडळीच्या दर्शनाचाही योग आला. वाघमारे साहेबांना धन्यवाद महाराज. या पवित्र पावनभूमीमध्ये महाराज कीर्तनरूपी सेवा आहे जमलेली महाराज गुणीजन मंडळी, ज्यामध्ये महाराज अखंड वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अखंड महाराज आपलं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं, परमार्थातले महाराज, भजनातले भीष्म ज्यांना आम्ही म्हणतो, आमचे भगवान महाराज लिमलेकर, गोड महाराज व्यक्तिमत्व, ज्यांना महाराज मोठ्या महाराजाचं अखंड सानिध्य लाभलं, भाग्याचं लक्षण आहे महाराज, ज्यांनी कधीतरी आमच्या पाठीवर थाप टाकले. लहान असताना आमच्या गावात यायचे आणि कधीतरी थाप टाकायचे, तर आमच्या जीवनाचं सोनं झालंय. तुमच्या तर महाराज कायम सहवासात होते, तुमच्या जीवनाचं परीस झाले महाराज, परीस. विठाल विठाल. असे महाराज भगवान महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. महाराज माझं कीर्तन सफल झालं आज, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर महाराज ज्यांनी गोड भजन सुरुवात केली, आमचे श्रीरंगराव महाराज, वारकरी सांप्रदायिक बाज महाराज, सुंदर सुंदर ध्याना चाल गायली, मला वाटलं ऐकतच राहावं महाराज, इतकी गोड गायली, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे दादा महाराज, वामन महाराज, गोड व्यक्तिमत्व, माझ्यावर जीवापाडा प्रेम करणारे. त्याचबरोबर आमचे गणेश दादा, जुना परिचय आमचा 8-10 वर्ष झालं, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे बाबा लिंगीकर, हां तुम्हालाही कोटी कोटी. दिंगीला झालं ना आपलं, बरोबर आहे का? आणि तुम्हाला पाहूनच अभंग चेंज केला. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद महाराज. विनेकरी बाबा असतील या बाजूला, बोरीकर, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. मुडीकर ना, वा, कोटी कोटी धन्यवाद. सारोळा बालभजनी मंडळी असेल महाराज, या बाजूला महाराज चोपदार बाबा असतील, सुंदर साऊंड सिस्टीम महाराज, त्याचबरोबर महाराज आमचे वैभव महाराज आसोलेकर, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद महाराज. आमचे संदीप भाऊ महाराज, जवळजवळ सगळे कीर्तन माझे त्यांच्या यूट्यूबला चॅनलला आले. आता वर्षाकाठी आता काय तुमच्याकडून घ्यावं हेच मला कळलं, पण तरी महाराज प्रेमाची शिदुरी आहे, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे महाराज प्रदीप बाबा, मला वाटायला त्यांचे माझ्याकडे 25,000 तरी झाले असते ना आता. प्रदीप महाराजाचे दर कीर्तनाला हार हायच साहेब, दर कीर्तनाला हार हायच. आता मी त्यांना म्हणालो, आता हार आणू नका, आता पैसे द्या जा, पेट्रोल महागणार आहे ना म्हण. मग तितका तुमचा हात बाबा, ते लय जिदबाज आहे, ते देते खरंच नाही येरी म्हणालो मी. पण महाराज खरंच सांगू का, हा खरं आहे का नाही? बरं मला सांगा लिमलेकर बाबा, आपण कीर्तनकार आहेत तरी देखील आम्हाला रोज प्रवास करायचा कटाळा येतो, लाभ आहे तरी कटाळा येतो. अहो इतकंच नाही, आम्हाला जर कोणी 1000 कमी देतो म्हणलं तर आम्ही तारीख घेत नाहीत, पण रुपयाची आशा न करता खिशातून डिझेल आणि खिशातून 4 पैशाचा हार घालून जर भजनाला कोण जात असेल, मला वाटतं आमचे 5-50 महाराज तुम्ही खिशात ठेवल्यासारखं आहे. विठाला चला महाराज, जमलेली सर्व बाहेर गावून आलेली भजनी मंडळी असेल, महाराज गुणीजन मंडळी असेल, आमच्या गावातील जाता सर्वांचा मला रामबाबा होते, परत भजनी मंडळी पुन्हा आपल्या माझ्यासोबत जेवायला होते ना, ते तुम्ही म्हणले तुषार दादा, श्रीराम दादा, सगळ्यांनाच महाराज कोटी कोटी धन्यवाद. रंगनाथ बाबा, हां रंगनाथ बाबा असतील महाराज, सगळ्यांना महाराज, जमलेली माता वर्ग, तरुण वर्ग, सगळ्यांच्या चरणावरती महाराज नारदाच्या गादीवरून प्रणिपात करतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल निवडलेल्या
अभंग तुकोबरायांचा आहे. उरलाय माझ्याकडे 1 तास. 1 तासामध्ये अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. चिंतनीय व्यक्ती माझ्या समोर बसलेले आहेत महाराज. चिंतनीय व्यक्ती उभी आहेत महाराज. परमार्थामध्ये ज्यांनी आयुष्य घालवलं असे सर्व श्रोते मंडळी आहेत, टाळकरी मंडळी आहेत, वादक मंडळी, गायक मंडळी आहेत. म्हणून जेवढं होईल तेवढं अभंगाला स्पर्श करून बोलण्याचा प्रयत्न करू. अभंगात राहून बोलण्याचा प्रयत्न करू महाराज. अभंगात विनोदही केला तर अभंगात करील, प्रमाण दिलं तर अभंगात देईल महाराज. एखादा दृष्टांत सांगितलं तर अभंगात सांगेल. अजिबात बाहेर जाणार नाही. फक्त तुम्ही चित्त देऊन ऐका. उरलाय किती माझ्याकडं 1 तास. मग या 1 तासात तुम्हाला एकच काम महाराज, जास्त तुम्हाला त्रास देणार नाही साहेब. 2च कामं तुम्हाला 1 तासभर. कोणचे कोणचे? 2 कामं महाराज. झोप आली की झोपायचं असं नाही बरं का. ऐका, तुम्हाला 2च कामं. काय? मधात मधात भजन होईल महाराज. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही चुकूनही हाताने टाळी वाजवायची नाही. मस्त महाराज. नंबरी गाव भेटलं नाही म्हणाले. बरं नाही तर नाही महाराज. हाताने टाळी वाजू नका. मुखाने विठ्ठल विठ्ठल तर म्हणायचंच नाही का? ठीक आहे, तुमच्या मनावर बरं का साहेब. आता मला 1 तास गुतच आहे आता तुमचं. काय कसं काय ना, आम्ही सगळेजण मिळून करू. तुम्ही एकच करायचं, हाताने टाळी वाजवायची नाही, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही. अगदी उलट सांगणार महाराज आहे महाराज. पण अगदी महत्वाचं आहे का, 1 तास नका टाळी वाजवू, नका विठ्ठल विठ्ठल म्हणू. पण उरलेला 1 तास मी जे माझ्या ज्ञानोबा तुकोबा विठोबांच्या गुणांचं वर्णन करेल ना, ते सर्वांगाचे कान करून ऐकायला असा शब्द घेतो, चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. निवडलेल्या अभंगात तुकोबराय सांगतात, बाबा रे, हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला जागा द्या, हरीला साठवा. पण अभंगाला धरून 2-3 प्रश्न उभे राहतात बाबा. काय? हृदयात हरीला जागा द्या, ठीक आहे. हृदयात हरी साठवा, ठीक आहे. पण प्रश्न 4 उभे राहतात. कुठले? पहिला प्रश्न, हृदयात जर हरीला जागा द्यायचे तर हृदयात हरी नाही का? काय? हृदयात हरी नाही का? जर नसेल तर तो साठवता येतो का? जर साठवता येत असेल तर याच्या अगोदर कोणी साठवला का? आणि जर कोणी साठवला असेल तर त्याची तुम्ही सांगताय तशी येरझार चुकली का? विठ्ठल बघा महाराज, किती प्रश्न राहिले उभे. अभंगाला धरून प्रश्न किती उभे राहिले महाराज. अभंगाच्या पार्श्वभूमीमध्ये बघा, पहिला हृदयात हरी साठवा मी, पण पहिलाच हृदयात हरी नाही का? जर नसेल तर तो खरंच साठवता येतो का? साठवण्याजोगी वस्तू आहे का? जर साठवता येतच असेल तर याच्या अगोदर कुणी साठवला असेल ना, उदाहरण म्हणून. बरं, साठवला असेल तर त्याची येरझार चुकली का? 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. पहिला प्रश्न आहे, हृदयात हरी नाही का? जर नाही म्हणावं तर शास्त्र खोटं ठरल. शास्त्र काय सांगतं महाराज? एको देव सर्वभूतेषु गुढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. काय? सर्व घटी राम राम देहा देई सर्व घटी राम देहादेही एक. आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. जसा सूर्याचा प्रकाश सगळीकडे आहे तसा प्रत्येक हृदयामध्ये हरी आहे. माऊली सांगतात हृदयात हरी आहे. हे नसेल पटत तर महाराज स्वतः भगवान कृष्ण सांगतात गीतेमध्ये महाराज. काय? भगवंतानी गीतेमध्ये उल्लेख केला महाराज. काय? सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतः स्मृती ज्ञानमपोहनंच वेदेस्य सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेहि चाहम. हे नसेल पटत तर ज्ञानेश्वरी सांगते महाराज, सर्वांच्या हृदय देसी मी
अमुक आहे ऐसे जे बुद्धीस पुरे हरणीसे ते वस्तुगामी. माऊली म्हणतात सर्वांच्या हृदय देसी. शास्त्र सांगतं, गीता सांगते, माऊली सांगतात, ज्ञानेश्वरीतून हरिपाठात सांगतात सर्वा घटी राम. 4 प्रमाण आहेत की हृदयात हरी आहे. मग तुकोबरायात तुम्ही आम्हाला खोटं का सांगताय? जर हृदयात हरी आहे याचे एवढे पुरावे सापडतात तर परत तुम्ही आम्हाला हृदयात हरी साठवायला का सांगताय? जर पाण्यानं भरलेला रांजण असेल तर परत सासूनं उठून सुनाला का म्हणावं रांजून पाण्यानं भर? बेजार करणं झालं का नाही? मग हृदयात जर हरी आहे तर तुम्ही आम्हाला परत का सांगताय? हृदयी गोविंद म्हणून या. हृदयी गोविंद म्हणून या. हृदयी गोविंद म्हणून या. हृदयी गोविंद म्हणून या. निराळी परी नजळे प्रल्हाद. हृदयी हृदयी गोविंद या. हृदयी गोविंद म्हणून या. हृदयी गोविंद म्हणून या. हृदयी गोविंद म्हणून या. श्रीरंग महाराज नवीन नवीन प्रमाण ऐकायला भेटणार आहेत बरं का? ऐका महाराज, काय हृदयी गोविंद म्हणून या. कितीतरी प्रमाण देता येतील हृदयात हरी आहे याचे. मग तुम्ही आम्हाला परत का बेजार करता की हृदयात हरी आहे तरी का साठवायला सांगतात? ऐका, माऊली म्हणतात तुकोबाराला विचारूच नका. हृदयात हरी आहे खरंय, पण हृदयात हरी असलेला आपल्याला ठेपा नाही. काय आपल्याला हृदयात हरी आहे पण असलेला आपल्याला काय नाही, त्याचं ज्ञान नाही. आणि एखादी गोष्टी प्राप्त असल्यानंतर जर तिचं ज्ञान नसेल तर अप्राप्त वस्तू देखील अप्राप्त होत असते. घरामध्ये 5,000 ठेवलेले आहेत पण ठेवून विसरलोय, उपयोग आहे का? उपयोग आहे का? राशन आले, 100 रुपये राशनला पाहिजेत, घरात 5,000 ठेवलेले पण याला त्याला 100 रुपये मागं थिंडू लागलं कारण घरातले विसरले ठेवलेले. मग घरात असून उपयोग आहे का? आहेत का नाहीत? सारखे दोन्ही. पण तसं हृदयात हरी आहे पण असलेला आपण विसरलोय. आणि त्यातली त्यात माऊली म्हणले हृदयात हरी कसा आहे सांगू का म्हणले? ही ओवी आपण ऐकली, सर्वांच्या हृदय देसी मी अमुक आहे ऐसी. ही खरी ओवी हृदयात हरी आहे पण कसा आहे सांगू का म्हटले तर ऐका. तैसा हृदयामध्ये मी रामू. कैसा तैसा. तैसा म्हणजे कैसा? याच्याकरता 4-2 वेळ अलीकडे वाचाव्या लागतात. ज्ञानेश्वरी वाचन कोणाला करणार असेल तर ऐका. 4-2 वेळ अलीकडे वाचल्यावर कळतं की कैसा हृदयात हरी आहे. ऐका, माऊली म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदरा आड परिते अभेरोनी गोचिड अशुद्ध कायन सेवी. गोचड्याच्या अगदी जवळ दूध आहे म्हटले. किती जवळ आहे? इथं गोचिड आणि थोराव्याला दूध असं आहे का? किती जवळ आहे? इथं गोचिड आणि वसमतला दूध असं आहे का? किती गोचिड जवळ आहे दुधाच्या? अगदी कांद्याच्या काचोळीच्या पडद्याच्या आड. कांद्याची काचोळी किती जाड असते वामन महाराज? किती जाड असते? असून असून हाताने चुरगाळी तर चुरा होतो. इतक्या अंतरावरती दूध आहे पण गोचडाला ठेपा नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू. गोचड्याच्या जवळ दूध आहे पण त्याला ठेपा नाही. असून उपयोग आहे का? नाही. तसा हृदयात हरी आहे पण आपल्याला असून उपयोग नाही. बरं, गोचडाच्या जवळ दूध आहे कसं आहे म्हणले ते? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. काही गोष्टी गोड आणि साहेब पवित्र असतात, काही गोष्टी गोड असतात पण पवित्र नसतात, काही गोष्टी पवित्र असतात पण गोड नसतात, आणि काही गोष्टी गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. विठ्ठल विठ्ठल. बघा महाराज, काही गोष्टी गोड असतात पण पवित्र नसतात. हॉटेलचा चहा गोड आहे का पवित्र आहे? पेत नाहीत का इथं चहा? आले आले तर आम्हाला पाटलानं पाजला बाबा, हे का नाही? हॉटेलचा चहा गोड आहे का पवित्र आहे? गोड आहे. पवित्र आहे का तू? पवित्र आहे का? नाही महाराज. आता तरी बरं झालं त्या गणेश बाबा त्या कप आले ते कागदाचे, प्यायचं आणि फेकून द्यायचं. यूज अँड थ्रो म्हणतात त्याला. पूर्वीच्या काळात तर चिनी कबशा होत्या, चिनी मातीच्या. काय त्या कबशाची बेजारी प्रदीप बाबा 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 बाबा, दिवसभर त्या कबशाला दमच नाही. घेतला चहा झाली रिकामी की केली बकिटात आंघोळ, घेतला चहा झाली रिकामी की केली बकिटात आंघोळ. दिवसभर इतक्या वेळेस ती बकिटात पडायची कबशी, इतक्या वेळेस आंघोळ करायची. सायंकाळी जर जाऊन पाहिलं ना साहेब, बकिटातला चहा का कॅटलीतला चहा कळायचंच नाही. बकिटातलं पाणीच घटवाचं चहापेक्षा. इतकं तर पवित्र चहा असतं ते. हे तर काहीच नाही महाराज. आमचे ते जुने कीर्तनकार महाराज इळेगावकर बाबा सांगायचे बरं का. काय इळेगावकर बाबा सांगायचे, एक म्हातारं चहा घ्यायला गेलं म्हणून, जुन्याचं आहे म्हणून सांगायला नाही तर सांगू नये तरी मी सांगतो आता बरं का.
कारण जुन्यातले लोक उभे आहेत म्हणून जुन्यातलं दृष्टांत सांगतो. ते इळेगावकर महाराज लय, राम महाराज लय हसू मध्यंतरी कीर्तन असायचं ते मध्यरात्री त्याचं. मग मोठे बाबा मुदाम त्याचं मध्यरात्री का ठेवायचे झोपीतून लोक जरा जागे होतात म्हणून. मग ते दृष्टांत त्याच्या हसवण्याकरता चहा किती अपवित्र आहे सांगितलं त्यांनी. एक मात्र चहा घ्यायला गेलं म्हणून थंडीचे दिवस होते, चहा घ्यायला गेलं आणि गेल्यानंतर पूर्वीच्या काळात कडक बॉबी भेटत होती. कडक बॉबी त्यानं सांगितली एक कडक बॉबी. वेटर आलं कडक बॉबी कबशीत घेऊन येणं पेली महाराज काय मस्त लागला त्याला. थंडीच्या दिवसात छाताड जरा मोकळं झालं थंडीच्या दिवसात. जसं मोकळं झालं तशी खोकल्याची उबळ आली म्हणून. आणि जे छाताडातला माल निसटला आणि कपात जाऊन उडी हाणली त्यानं. ते वेटर आलं उचलल्या कपाशाने टाकल्या बकिटात नेऊन. परत महाराज 2 हरिपाठ सुटलं की वारकरी गेले 2 चहा. त्या वेटरला काय महाराज गेलं काढ्या त्याच कपाशा पाण्यातल्या वातला चहा. आता त्या अगोदर पाण्यात गारव्यानं आळून गेलता माल येणं चहा वातला की तो गरमीनं वरी आला. त्यानं दोन्ही उचलल्या महाराज कपाशा नेऊन दिला त्या टेबलवर धरा मला 2 चहा. आता ज्याला मालाचा कप गेलता का वरी आलेल्या ते त्याच्या पुढचं म्हणाला होय रे हॉटेलवाला तुझ्या ओळखीचं आहे का. ते म्हणलं अजिबात नाही बाबा. मग म्हणला तुझ्या ओळखीचं नाही तर त्यानं भेदभाव का केला. मला काय भेदभाव केला. मला चहा तुला मलई दिली मला का दिली नाही. आता ज्याला कळालं त्याला भगवान महाराज कळालं बरोबर आहे का. मला सांगा ती मलई होती का. अजिबात नाही महाराज. मला काय सांगायचंय हॉटेलचा चहा गोड असेल पवित्र आहे का. नाही महाराज काही गोष्टी गोड असतात पवित्र नसतात. विठाला आता काही गोष्टी पवित्र असतात पण गोड नसतात. गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड आहे का. किती पवित्र आहे सांगू का. भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये गाईचं वर्णन आलं. कालिया मर्दनाची कथा आली ना त्या ठिकाणी महाराज राजा परीक्षितीला शुकाचार्याने गोड वर्णन केलं. महाराज गाईचं वर्णन करत असताना गाय देवाला किती प्रिय आहे. का प्रिय आहे मग गाय तर गाईचं पावित्र्य सांगितलं. काय काय पावित्र्य आहो गाय तर पवित्र आहे सोडा म्हणले. गाईचं गोमूत्र इतकं पवित्र आहे म्हटले. जर आपण कधी प्रवासाला गेलो पंढरपूरला जातोय किंवा कुठं यात्रेला गेलो तीर्थयात्रेला आता गेल्यानंतर आंघोळीला सोय नाही. देवाच्या गाभाऱ्यात जाऊन तर दर्शन घ्यायचं ना आंघोळीची सोय नाही. काय करावं म्हटले गायीच्या गोमूत्राचे 7 थेंब अंगावर घ्या म्हणले. किती सप्तद्वव म्हणजे 7 थेंब अंगावरती घ्यायचे आणि 1 थेंब आपल्या शिखेला म्हणजे शेंडीला लावायचा. सुचिरभूत झाल्याचं स्नान केल्याचं पुण्य पावित्र्य त्या देहाला लागतं. इतकं गायीचं गोमूत्र काय आहे पवित्र आहे. पण ते गोड आहे का. एखादा घोट प्या वाटतं का नाही पी वाटत. काही गोष्टी पवित्र असतात गोड नसतात आणि काही गोष्टी गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. अशी कोणची वस्तू आहे जी गोडही नाही पवित्रही नाही. गणेश फुरकर माहितच नाही का इथं गोडही नाही पवित्रही नाही. हा इलेक्शन झालं का इकडं जिल्हा परिषद होती का नव्हती का पुढं आहे का. मग आता कळन तुम्हाला गोडही नाही पवित्रही नाही महाराज. अशी कोणची वस्तू आहे ती म्हणजे दारू मदिरा महाराज. गोड आहे का नाही. तुम्ही म्हणता गोड नाही तुला कसं काय माहित. प्रश्न कराय काय तुला कसं काय माहित. अनुमान प्रमाण ज्या अर्थी पिणारं पेतानी येडं वाकडं तोंड करतंय त्या अर्थी ती गोड. कारण चहा पेतानी गोड वस्तू पेतानी येडं वाकडं तोंड करायची गरज नाही. ज्या अर्थी येडं वाकडं तोंड होतं याचं त्या अर्थी गोड नाही. बरं अपवित्र किती आहे पवित्र कशी नाही तर मी सांगत नाही माऊली सांगतात. किती दारू अपवित्र सांगू का म्हटले माऊलीनं गोड वर्णन केलं महाराजाचं. दारू किती अपवित्र आहे. दारू तर अपवित्र आहेच म्हणे सोडा त्याचं. पण दारूनं ज्या भांड्याची संगती केली ज्या पात्राची संगती केली त्या पात्रात जर गंगाजळ टाकलं का गंगाजळ ते देखील अपवित्र होतंय म्हटले. म्हणजे गंगाजळामध्ये एवढं सामर्थ्य अपवित्र वस्तूला पवित्र करण्याचं सामर्थ्य गंगाजळात आहे. पण गंगाजळाला अपवित्र करण्याचं सामर्थ्य इतकं पातक इतकं अपवित्र कोणात आहे दारू ते म्हणले. मी म्हणत नाही माऊलीने वर्णन केलं. गंगोदक जरी झाले ते मध्य भांड्या आले ते घेऊन काही केले जिया परी दारू पियो यारो अक्ल गुम हो जाती है रे अपने पलू का दाम खर्च करे मुंह में मिट्टी आती है. पवित्र म्हटले
गंगा जळाला अपवित्र करण्याचं सामर्थ्य दारू तर इतकी अपवित्र दारू आहे म्हणून काय करू नका, दारू पिऊ नका. मला काय सांगायचं आहे का महाराज, काही गोष्टी पवित्र असतात पण गोड नसतात, काही गोड असतात पवित्र नसतात, काही गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. क्वचित गोष्ट असते जी गोड आणि पवित्र असते ती म्हणजे गाईचं दूध. विठाला किती पवित्र आहे दूध सांगू का, आणि किती गोड आहे सांगू का, पवित्र आणि किती गोड आहे दूध. बिरबलाला एकदा बादशाहानं प्रश्न विचारला, बिरबल सगळ्यात पवित्र दूध कशाचं म्हटले, काय सगळ्यात पवित्र दूध कशाचं. बिरबलाने उत्तर दिलं, महाराज क्षणाचा विलंब न करता सगळ्यात पवित्र दूध जर विचारत असाल तर सगळ्यात पवित्र दूध म्हणले आमच्या म्हशीचं. कशाचं, म्हशीचं. असंच उत्तर दिलं साहेब. बिरबलानं उत्तर दिल्यानंतर बादशाला घाम आला. बादशाह म्हणला काय वेळेवर उत्तर दिलं तू, रोज म्हणला गोमाता गोमाता गोमाता, गाईला माय म्हणतो आणि आज तर तू कशाचं दूध गोड म्हणतो आणि पवित्र म्हणतो, म्हशीचं. बिरबल म्हणला महाराज खरंच सांगतोय आमच्या म्हशीचं दूध पवित्र आहे. बिरबल म्हणला का बादशाह मला असं कसं गोमाता म्हणतो म्हशीचं उत्तर देतोय. बिरबलाने सांगितलं महाराज तुम्ही विचारलं काय कशाचं दूध पवित्र आहे, तर आम्ही दूध सांगितलं म्हशीचं. तुम्ही दूध विचारलं म्हणून दूध सांगितलं. गाईच्या दुधाला आम्ही दूध म्हणतच नाही, ते तर आमच्यासाठी अमृत आहे म्हटले. काय आमच्यासाठी अमृत आहे महाराज, इतकं पवित्र आणि इतकं गोड दूध अगदी गोचडाच्या जवळ आहे. पण महाराज त्याला पत्ता नाही, गोचडाला असून दुधाचा उपयोग नाही, तसा हृदयात हारी आपल्याला उपयोग असतो. चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली पासी परी तुझा गा चुकलासी. महाराज सगळं आपल्याकडे आहे पण आपण काय करतो, नेमकं भान हरपतो, जागा चुकतो, संसार रूपी भवसागरामध्ये भरकटतो आणि म्हणून हृदयातल्या हरीला विसरतो. महाराज संसार रूपी भवसागरामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी विसरतो महाराज. जगण्याच्या या धावपळीमध्ये आम्ही मुख्य वस्तू विसरतो महाराज, ज्याच्यासाठी आम्ही जन्म घेतला ती गोष्ट देव विसरतोय. म्हणून तर महाराज काय होतं, पचतील खाणी 84च्या सगळ्या विसरलित या झाली हानी थोर झाली हानी. आम्ही जीवनाच्या धावपळीमध्ये महाराज मुख्य ब्रह्माला विसरतोय, मुख्य निज तत्वाला विसरतोय महाराज. नेमकं घाईघाईमध्ये गोष्टी विसरत असतात महाराज. किती विसरतात सांगू का महाराज, किती घाईघाईमध्ये विसरतोय आम्ही. संसारात रोज काही विसरतोय आम्ही. आमच्या इथे एक माऊली महाराज माहेराला निघाली. किती माणूस विसरतोय बघा, आणि विसरल्यावर किती पाचगत होते बघा. गडबडीमध्ये महाराज भाऊ आला, लय दिवस झाला न्यायला आला नव्हता. भाऊ आला मला तायडे लवकर आटो बरं, मला लय घाई जायची. ते म्हणली लगेच आवरते. तिनं गडबडी आणि माहेरला जायचं असतं. काय गडबड असते महाराज यांची, प्रतिभा बाबा विचारूच नका. कधी तुम्ही नका घरचे माहेरला जाताना होतात का घरी, कधी पाहिले का बघाव. मी कधी बघत असतो, निरखून पाहत असतो. का, कारण सांगायला उपयोगाला येते म्हणून. हा रोजच्या पाहण्यातलं बी सांगणं बकळ उपयोगाला येते महाराज, आणि रोजचं पटत असते माणसाला. कधी माहेराला न्यायला यावं महाराज, काय घाई करते ना आमच्या मावल्या. न घासलेले भांडे बी घासलेले फेकी त्यात,
न धुतल्याला धुणं गुंडाळत्यात आणि धुतलेल्यात फेकीत्यात महाराज घोडी घालून ठेवत्यात. इतकी घाई बॅग भरली महाराज ती म्हणली चल दादा आवरलं का लाव कुलूप म्हणली. त्या दादानं कुलूप लावलं हिनं कुलूप लावलं ओढून पाहिलं पक्क लागलंय का लागलंय म्हणली. गाडी बसली माझ्या घरी आली म्हणली महाराज घरी येत का मी आलं हो किती वाजतो रेत म्हणली. मी म्हणलं 4-5 वाजेपर्यंत मग जायचं कीर्तनाला जरा म्हणली पप्प्याच्या बापाला आल्यावर चाबी द्या. मला अडका तिथं तिनं अडकिलीन गेली महाराज माहेराला गेली पण 10 मिनिटात परत आली गावाच्या वेशीवरून पाटीवरून परत आली. मी आलं ताई काम आली काय माहित इकडे तिकडे बघू लागली महाराज गल्लीमध्ये. मी म्हणलं चाबी ठेवलेली माझ्याकडे विसरली काही घरात काही असेल. मी चाबी घेतली त्या खुंटीची मला ताई चाबी माझ्या घरी आहे. ती म्हणली महाराज चाबी पाहिजे. मी आलं काय पाहताय गेला होता तुम्ही माहेराला आणि परत येऊन काय एवढं शोधताय घाईमध्ये. ती म्हणली काय सांगू महाराज तुम्हाला नाही कळायचं. मी सांगितलं कळलं ना सांगा ना काय करू म्हणली महाराज. गडबडीने माहेराला निघाले पण निघता पप्प्याच घ्यायचं विसरले कुठं ठुलाय गौसच न. पप्प्या म्हणजे हिचं लेकरू गौसत न म्हणली कुठल्या आणि रडू लागली. आता माईची माया मला वाटलं आपण बी शोधू लागाव. मी बी शोधू लागलो महाराज अख्खं गाव फिरलो महाराज काय पप्प्या काही सापडेना. तितक्यात त्या ताईला म्हणलं माय आता 4:30 वाजत आलेत मला कीर्तनाला जायचंय तू काय कर घाई मला आता पप्प्याचा एक फोटो पाठव. मी लगेच पोलीस स्टेशनला वाघमारे साहेबाला पाठवतो ते लगेच यंत्रणा कामाला लावता सापडून मग फोटो पाठव दाखव म्हणलं. ती म्हणली चाबी घ्या घरात असून तिनं कवाड उघडत महाराज पप्प्या हिनं गडबडीत घरातच कोंडला होता. मला सांगा पप्प्या कुठं होता घरात होता पण महाराज विसरली तया. महाराज नेमका आम्ही काय करतो मूळ मुद्द्याला विसरतो गडबडीमध्ये संसारामध्ये या घाईमध्ये काय करतो मूळ मुद्द्याला विसरतो. हृदयात हार्ये पण आम्ही त्याला विसरलोय महाराज. त्या गोचडासारखं विसरलो तैसा हृदयामध्ये मी रामू. हे नसल पटत तर माऊलीनं दुसरं उदाहरण दिलं महाराज का कमळ कंदवानी दरदुरी नांदनुक एकेची घरी परी परागुसे विजय भ्रमरी ये राची खलुची उरे. कमळाच्या बुडाला बेडूक जन्माला येतं म्हटलं तिथंच मोठं होतं तिथंच संसार थाटतं तिथंच मरतं पण त्याला त्या वरचा मकरंद त्या सुगंध कमळाचा घेता येत नाही. वरी नाही का गंध आहे नसेल तर महाराज दुरून येऊन भ्रमर घेऊन जातो ना मग दूरचा येऊन भ्रमर तो गंध घेतो पण महाराज बेडकाला ठेपा लागत नाही. मग वरचा गंध असून देखील जसा नसल्यासारखा बेडकाला आहे तैसा हृदयामध्ये मी रामू. जसा बेडकाला असून नसल्यासारखा आहे तसा आपल्या हृदयात असून नसल्यासारखा आहे. हे नसल पटत तर शेवटचं सांगतो ना अभंगावरती येतो गणेश दादा ऐका. माऊली म्हणतात एका म्हाताऱ्याच्या घरी भरपूर धन होतं म्हटले. इतकं धन काय करावं पैसाच कळलं त्यानं सोनं केलं आणि कलयाची कलया भरल्या म्हणले सोन्यानं. कशानं सोन्यानं. आणि त्या आपल्याच घरात पुरून ठेवल्या कुठं ठेवा म्हणून घरात पुरून ठेवल्या आणि महाराज आता पुरून ठेवलेलं धन कोणाला तरी सांगून मर जाऊ म्हणून तसं मरू नये. पुरून ठेवलेलं धन कोणाला सांगून मर जाऊ तसं मरू नये कारण त्याचं मातीच होती मग तसं मेलं आहे का नाही. मग गणेशपूरकर कोणी ठेवलं असेल तर सांगा. तुम्हाला घरच्या भरोसा नसेल ते पठ्ठ्या आला याला सांगा है का नाही. महाराज ते म्हाताऱ्यानं धन ठेवलं श्रीरंगराव आणि ठेवल्याला कोणाला न सांगतात गचकलं मेलं म्हातारं मेलं धन तर पुरून ठेवले घरात. कर्मधर्म संयोगाने म्हाताऱ्याच्या नातवाच्या काळात इतकी गरिबी आली नातवाला जेवण्याकरता काय राहिलं नाही. 4 घरी भीक मागायचं आणि खायचं नाहीच भेटलं तर तिथंच घरात बसून उपाशी मारायचं उपास धरायचं पण त्याला आता खाली असलेलं धन ठेपा नाही. मी म्हणत नाही महाराज माऊली म्हणतात का निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी वरी बैसोनी उपवासू करी दरिद्री जे. महाराज दरिद्री पुरुषासारखं घरात बसून उपाशी राहावं लागलं पण खाली स्वतःच्या आज्याच्या पिढीजात मालमत्ता होती सोनं लपवलेलं होतं. जसं त्याला ठेपा नाही असून नसल्याचा काय उपयोग नाही असून फायदा नाही तैसा हृदयामध्ये मी रामू. हृदयात असून फायदा नाही हृदयात आहे सामान्य रूपानं आहे. तुकोबाराय म्हणतात सामान्य रूपानं आहे आम्हाला कळालं म्हणून आम्ही विशेष रूपानं हृदयामध्ये साठवलं अभंगाच्या पहिल्याच्या आठवीला हरी हरी
साठविला हरी. आणि ही हृदय मंदिर आम्ही काय केलं, विशेष रूपानं हरीला हृदयात साठवलं. पहिला प्रश्न मिटला बाबा. काय हृदयात हरी आहे, सामान्य रूपानं आहे, विशेष रूपानं साठवायला तुकोबराय सांगतात. पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न, जर हृदयात नाही तर साठवता येतो का, असा प्रश्न का उभा राहिला, तर याच्यासाठी राहिला हृदय पाहिलं किती 6 इंचाचं आणि हरी पाहिला केवढा, एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावी. महाराज केवढा हरी, केवढा हरी सांगू का महाराज. याच्यासाठी एक संवाद आला मला सगळ्यात मोठा. अनंत ब्रह्मांडे एके रोमेवळी. अनंत ब्रह्मांडे एके रोमेवळी. अनंत ब्रह्मांडे एके रोमेवळी. अनंत ब्रह्मांडे केला भोळी भावे उभा. तो केला भोळी भावे उभा. तो केला भोळी भावे उभा. तो केला भोळी भावे उभा. माझी वाणी तुझे वाणी माझी वाणी तुझे वाणी. अनंत ब्रह्मांड एके रोमावरी. महाराज अनंत ब्रह्मांड त्याच्या एका एका रोमात सामावलेले आहेत. किती असे आपण ज्या विश्वात राहतो असे ब्रह्मांड मंडळ भूमंडळ असे अनंत एका रोमात आहेत. केवढा हरी असेल, एवढं ब्रह्म असेल. एक संवाद आला महाराज. सगळ्यात मोठं पृथ्वी म्हणले, पृथ्वीपेक्षा आकाश, आकाशापेक्षा मोठं काय वायू, वायूपेक्षा अग्नी मोठा, अग्नीपेक्षा जल मोठं, जलपेक्षा महाराज माया मोठी, मायापेक्षा अनंत 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 पट्टीनं ब्रह्म मोठं. आणि तेवढं ब्रह्म 6 इंचाच्या हृदयात साठवता येतं. तर महाराज म्हणतात एवढं जरी ब्रह्म असलं तरी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीत विचार. पूर्वी धरावीत विचार. पूर्वी धरावीत होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. महाराज मनातली इच्छा पूर्ण करतो एवढा हरी होतो. केवढा होतो, उत्तरेच्या गर्भात राजा परिस्थितीचं रक्षण करण्याकरता अंगुष्ठ एवढा झाला. केवढा जरी असला तर लहान होतो, या रीतीने साठवतो. दुसरी रीत सांगितली, ज्या भक्ताचं हृदय हरीला साठवण्याच्या लायकीचं होतं. पार्थवी नवी माधवास विश्वरूप भेटवा. माननीय हरी धरी विकट रूप देवा. आनला अनंत कोर पंडू कुमार गावरे. मने पुण्याचं भेटवा युग स्वरूप गोदिरे. मने पुण्याचं भेटवा युग स्वरूप गोदिरे. याला रात्र रात्र भजन करावं लागत आहे, हे का नाही. असं 2 घंट्यात नाही होत हे ना. हे
रात्र भजन केलं हे पाठवते महाराजांनी अशा तोडग्याच्या चाली गवसत्यात महाराज विठाल. भगवान महाराज आता जर आमच्यासारखे भजने पोरं सोरं असले आणि अशा जर तुम्ही चाली काढ्या तर आम्ही म्हणतो टाळ आणि तू भजन हे का नाही, बरोबर आहे का नाही महाराज. पण याच्यासाठी महाराज लई साधना करावं लागते तेव्हा हे अवगत होते गाड्या. ऐका महाराज, चला मला काय सांगायचंय महाराज, कितीतरी प्रमाणांचा साठा असेल बाबाकडे. मला अभंगात पुढे जायचे महाराज, वेळ कमी आहे माझ्याकडे, अगदी अर्धा तास उरलाय, मला अभंग सोडवायचा. ऐका महाराज, ज्या भक्ताचं हृदय हरीला साठवण्याच्या लायकीचं होतं ना, ज्या भक्ताचं हृदय हरीला साठवण्याच्या लायकीचं होतं त्या भक्ताचं हृदय कसं होतं म्हटले, जयाचे चित्त की गवसनी व्यापकाते, म्हणजे त्याचं चित्त गवसणी होतं हरीला. गवसणी म्हणजे महाराज, आता प्रत्येक गोष्टीची गवसणी वस्तूपेक्षा मोठी असते. पखवाजाची गवसणी पखवाजापेक्षा मोठी, विण्याची गवसणी विण्यापेक्षा मोठी. मग हरीला ज्याचं चित्त गवसणी घालतं अर्थात त्या हरीपेक्षा चित्त कसं मोठं, या रीतीने साठवता येतो. चौथा तिसरा प्रश्न होता, याच्या अगोदर कोणी साठवला का, तर 4 जणांची उदाहरणं आले, लक्ष देऊन ऐका महाराज. पहिला साठवला माझ्या हनुमंतरायाने महाराज, हृदयामध्ये हरी साठवला कोणी, पहिलं उदाहरण आलं हनुमंतरायाने महाराज. ज्यावेळेस महाराज राज्याभिषेक झाला प्रत्येकाला काहीतरी देत होते महाराज. जानकी माता म्हणले हनुमंताला काहीच दिलं नाही, धरा म्हणले माझ्याकडून काय मोत्याचा हार. हनुमंतरायाने हार घेतला आणि झाडावरती गेले, मरकट वृत्ती होती महाराज. हार फोडू लागले, एक ते मणी मोती फोडू लागले. जानकी मातेला राग आला आणि सांगितलं हनुमंता काय करतोयस, सांगितलं मी याच्यामध्ये माझा राम पाहतोय. सीता माता म्हणल्या वेडायस का काय, कशातही राम असतो का. हनुमंतराय म्हणले ज्याच्यात नाही राम मग त्याचं माझ्यापाशी काय काम, याच्यात नसेल तर काय उपयोग याचा. हनुमंता मग कशातही असतो का, कशातही असतो माते, कशातही सांग तुझ्यात आहे का. हनुमंतराय म्हटले माझ्यात राम नाही, तुझ्या सहित राम आहे म्हटले. जानकी माते तुझ्या सहित राम आहे, कशावरून. महाराज छाती पाडली आणि दाखवलं महाराज काय झालं. बाहेर दाखवणे मरते साठविला आहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तिसरं उदाहरण माझ्या सावता मारण्यात आलं महाराज. साठविला जाता त्रैलोक्याचा, हे उदाहरण तुम्ही ऐकलेत महाराजांनी. चौथं उदाहरण आलं महाराज बिलवा मंगलाचं. आता हे नाविन्यपूर्ण उदाहरण आहे, तेवढं सांगतो महाराजांना. अभंगाच्या शेवटाकडे निघतो कारण वेळ कमी राहिला माझ्याकडे. ऐका महाराज, हनुमंतरायाचं, जनाबाईचं, सावता महाराजांचं आपण बरेच उदाहरणं ऐकली. आता हे काहीतरी नाविन्यपूर्ण सांगतो, काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका महाराज, बिलवा मंगल कोण होते, हृदयात हरी कसा साठवावा, किती भाव असावा, किती श्रद्धा असावी. बघा महाराज, बिलवा मंगल म्हणजे विषयासक्त जीव होता महाराज. कसा विषयासक्त, कामांध झालेला जीव होता. किती कामांध, तुलसीदासाचं त्यांचं जीवन साम्य आहे महाराज. किती कामांध, असं म्हणतात बिलवा मंगलाचं लग्न झालं आणि कर्मधर्म संयोगाने सुंदर पत्नी मिळाली. सुंदर पत्नी मिळाली, इतकं कामात मग्न झालं, इतकं कामांध झालं. 12 वर्ष त्यानं पत्नीला माहेरीच पाठवलं नाही. किती, 12 वर्ष कुठं पाठवलं नाही, माहेरी पाठवलं नाही. गणेशपूरमध्ये एखादा आहे का बिलवा मंगल तसा, ज्यानं 12 वर्ष पाठवलंच नाही. गणेशपूरमध्ये सोडा, वसमत तालुक्यात नसेल.
परभणी जिल्ह्यात नसेल 12 वर्ष न पाठवणार आहे का कोणी? अहो 12 वर्ष सोडा, तिनं चल म्हणावं आपण बॅग घेऊन बस स्टँडला व्हावं तिच्या पुढं. असंच आहे सध्या, आहे का नाही? महाराज 12 वर्ष पाठवलं नाही, इतका महाराज कामाला झालता. एक दिवशी ती आपल्या सासूला म्हणली, त्याची पत्नी, आत्याबाई 12 वर्ष झालं नांदते, मला दुःख होतंय, माझ्या आईची भावंडाची आठवण येते, मला धाडा ना. तिने सांगितलं तुझा नवरा धाडत नाही, तुला जायचंय का? खोटं बोल. भाऊ न्यायला आलता, मी सांग भावाला बोलून घेन, तू निघून जा, मी काय सांगायचं तर सांगते. तसं केलं पत्नीनं, भावाला बोलून घेतलं आणि निघून गेली महाराज. कुठं? माहेराला. आता बिलवा मंगल सायंकाळी घरी आलं. घरी आलं महाराज आईला विचारलं, आई माझी पत्नी कुठे आहे? सांगितलं तुझ्या आज सासूची तब्येत बरी नाही, तिचा भाऊ न्यायला आलता, ही बोलायला 2 दिवस गेली, उद्या त्याला वापस यायची वेळ असते. कशाची असते? पाप घडण्याची वेळ सायंकाळची वेळ असते. का? कारण सायंकाळच्या वेळेला दिवस मावळतीला गेलं की बुद्धीचं तेज कमी होतं आणि विकारवर तोंड काढत असतात. मी सांगत नाही, शास्त्र सांगतात. म्हणून तर संत महात्मे सायंकाळच्या वेळेला जप करीत, त्रिकाळ संध्या करीत, देवाचं नाव घेत, हरिपाठ करत, दुपारती करत बसतात. का? कारण सायंकाळची वेळ बुद्धीचं तेज कमी होण्याची आहे आणि पाप घडण्याची आहे. म्हणून पाप होऊ नये म्हणून देवाचं नाव असतं. याचं तसं झालं, विकारवरी आले, याला कर्मना. मध्यरात्र झाली, उठलं माझ्या सासरवाडीला निघालं. किती? मध्यरात्री 12 वाजता. पण पावसाळ्याचे दिवस होते, धो पाऊस, घराच्या बाहेर पडलं, पाऊस होता. सासरवाडीकडे निघालं. सासरवाडीन गावाच्या मध्ये एक नदी होती, नदीला पूर आलता. आता पलीकडे जायचे, जाऊ कसं? एक महाराज प्रेत वाहत आलो, त्याला वाटलं बायकूनच होडगं पाठवलं काय की प्रेताव बसून पलीकडे गेलो. कशावर? प्रेताव बसून. आता तुम्ही म्हणता प्रेताव बसून जाला पलीकड, याला प्रेतातला आणि होडग्यातला फरक दिसत का? हे का आंधळ होतं का? काय तुम्हाला वाटेल हे का आंधळ होतं का? प्रेतातला होडग्यातला फरक कळत नाही का? तर ते खरंच आंधळ होतं. तुम्हाला एकच आंधळ माहिती आहे आपल्याला, कोणचं? चर्मचक्षुनं. पण शास्त्र सांगतं भागवतात 6 आंधळे सांगितले. बाबा किती? भागवतात षडविकारानं 6 आंधळे सांगितले. षडविकारानं. कामांध, त्याच्यामध्ये महाराज मोहांध. धृतराष्ट्र कसा होता? पुत्रमोहे आंधळा होता, पुत्रमोहान आंधळा होता. दुर्योधन कसा होता? द्वेषांध होता. कसा होता? द्वेषांध होता. आता ही दुर्योधनाची भावकी बरी जिवंत आहे महाराज. द्वेषानं आंधळी बरीच आहेत. दुर्योधनाला महाराज असं थांबायला विचारलं, का रडतोस मृत्यूच्या वेळी? त्यानं सांगितलं मी याच्यासाठी रडतोय, आम्ही 100 होतो, एकही वाचलं नाही, 5 पैकी त्याचं एकही मिळलं नाही. याला द्वेषांत म्हणावं. आपले किती गेले तर हरकत नाही, पण पुढच्याचं कोणतरी जावं, याला काय म्हणावं? द्वेषांत. त्याची भावकी आजही जिवंत आहे महाराज. आता लोक कलियुगामध्ये आपल्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. बघा तुम्ही, आता जर महाराज दुःख जर कोणाला विचारलं काय दुःख आहे, ते म्हणते आपल्याला काही दुःख नाही. मग काय नाही, पलीकडच्याचा एक मधला जास्त झाला त्याचं दुःख आहे. दुसऱ्याचं चांगलं कसं झालं याचं दुःख जास्त आहे महाराज. आमच्या गावात एक जणांना खळं केलं, खळत म्हणतात ना इकडं, खळं केलं महाराज सोयाबीनचं. 200 कटे त्याला सोयाबीन झालं. मी म्हणलं वा पाटील किती झालं? ते मला महाराज 200. मागच्या वर्षी किती झालं? ते मला 150. यंदा 50 वाढून झाले. मला आनंदाची गोष्ट आहे. तरी तुमचा चेहरा पळडा का? ते म्हणला महाराज मला झाले 50 वाढून, हो पण शेजारच्याला मला 250 झालं. या आता याला अर्थ आहे का काही? हे दुःख करण्याचं कारण आहे का? ही दुर्योधनाची भावकी समजायची, द्वेषांध आहे. तसं हे कसं आंधळ होतं महाराज? हे विषयांध होतं. याला काही कळलं गेलं कामापुढं. प्रेताव बसलं पलीकडे गेलं. पलीकडे गेलं महाराज, गावात पोहोचलं, सासरवाडीत. आता सासरवाडीच्या घरी गेलं, पण वरच्या मधल्या बायको राहत होती. काय करावं काय करावं? दरवाजा वाजायला कोणी उघडना. लक्षात आलं वरच्या मधल्या वय कसं जावं? पाठीमागं गेलं, खिडकी पाहिली तर खिडकीतून महाराज एक साप लटकत होता. त्याला वाटलं दोरी आहे, सापाव दोरी पाहिली येणं. काय व्याकरण बघा महाराज, वेदांत काय सांगतो? दोरीवर सर्प भासू शकतो, पण याला सापाव दोरी भासली. किती विषयांत झाला असेल हे. सापाला धरून वरी गेलं ना, आतमध्ये उडी टाकली. बायकोनं पाहिलं, हे आले. बायकोला तर चक्रच आली महाराज. ह्या टायमाला मालक तुम्ही इथं कसे आलात? ते म्हणला आलो, मला आठवण आली. बरं तुम्ही नदीतून अलीकडे कसं आलात? ती म्हणली तू आता होडगं पाठवलं होतं. कोण म्हणतंय? बिलवा मंगल. तू होडगं पाठवलं त्याच्यात बसून आलो. ती म्हणली मी कशाला पाठवू बापा, तुला कदरून तर इथं आले, मी कशाला होडगं पाठवू? पण महाराज विषयांध होतं. वरी कसे आलात? सांगितलं तू दोरी सोडली, कंदील घेतला आणि दोर पाहिला तर भला मोठा साप होता. पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. वारकऱ्याची पोरगी होती महाराज, वारकऱ्याची पोरगी होती. तिने सांगितलं मालक एवढं माझ्यामध्ये आंधळ झालाय, माझ्या रूपात इतका अंध झाला तुम्ही, इतकं प्रेम करता या नश्वर जीवावरती, इतकं प्रेम करता या सडक्या देहावरती. हे नाचणार आहे, एक दिवस जाणार आहे, आणि अशा देहावरती तुम्ही एवढं प्रेम करताय मालक. प्रेम करायचे ना, इतकं प्रेम जर तुम्ही विटेवरल्या पांडुरंगावरती केलं तर तुमच्या पुढे थैया थैया पांडुरंग नाचल मालक. इतके शब्द ऐकले महाराज. कोण? बिलवा मंगलाने इतकंच ऐकलं. इतकं प्रेम माझ्यावर करता, इतकं जर देवावरती केलं तर देव तुमच्या हातातली कटपुतली होईल. इतके शब्द ऐकले तर महाराज बायकोचे पाय धरले. एकदाच बायको बोलली तर डोक्यात प्रकाश पडला. साहेब खरं सांगा, आपली किती वेळेस बोलती? बरं काय काय बोलती? परब्रह्माने हाता हाता, परब्रह्माने हाता हाता,
महाराज एकदा बायको बोलली एकदा तर डोळे उघडे महाराज डोक्यात प्रकाश पडला. खरं आपलं जीवन याच्यावर नाही तर त्याच्यावर प्रेम करण्याकरता आहे. आमची रोज बोलवती पण आमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. बरं काय काय बोलवती सांगू का गणेशपूरकर काय काय बोलवती सांगू का बायको? नाही म्हणजे एकट्याचीच आगाव आहे काय तुमची बोलत नाही का? सगळ्याच्याच बोलतात. किती मोठा माणूस हो द्या महाराज कितीही मोठा हो द्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच महाराज जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार खासदार मंत्री कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री नवे पंतप्रधान. आता आपल्या बिचाऱ्याला नाही म्हणून सोडून द्या पंतप्रधानाला पण त्याला असती तर त्याला बी बोलली. कोणाला सोडती का बोलायची महाराज? कितीही नवरा हुशार हो द्या बोलता साथी का अहो का केवढा माणूस हो द्या हो बाबा वैभव महाराज किती पक्वात चांगला वाजू द्या आणि किती इथं थापा हाणून द्या गेल्या बायको म्हणते मला थापा हाणूच नको. तुमचं सांगा ना बरं का वैभव महाराज. बरं किती मोठं गायक हो द्या श्रीरंग मामा किती मोठं गणेशराव गायक हो द्या आणि घरी जाऊन म्हणून द्या लईच गोड चाल म्हणली आज लईच गोड चाल म्हणली बघ. ती म्हणते तुही चाल मला माहित आहे र तू या चालीला तर फसले नाही इथं आले. बरं तुम्ही म्हणता आमचं सांगायला आमचं सांगू का? आमचं तर लईच केलं बाबा. आम्ही लांबून दिसलो आमची गाडी दिसली की आमची बायको म्हणते आलं माय आमचं कीर्तन. बरं इतक्यातच मावत नाही महाराज. आम्ही जर घरी गेलो आणि घरी जाऊन जर म्हणलं आज लयच भारी झालं बघ आज नंबर 1 कीर्तन झालं टॉपचं कीर्तन झालं आज. ती म्हणते तुला दुसरं येतंय काय? तितकं तर येतंय. कितीही मोठा हो द्या आणि कोणीही हो द्या बायको बोलता राहत नाही महाराज. काय काय बोलते आता हे भागवत करायला महाराज. या भागवतानं तर इतकं मला प्रसंग येतात कथा संपाव आणि रूमवर जाऊन पाठ टाकावं आम्ही महाराज. रूमवर जाऊन पाठ टाकली एखादं येते महाराज चला दूध घ्यायला या. आम्ही न ऐकल्यासारखं करत होतो 10 मिनिटाला पुन्हा म्हणते चला ना दूध घ्यायला या लय डिमांड लागायला तुम्हाला. आता दूध म्हणलं की आमच्या महाराज लोकांची सूज जात असती. चला वाटते दूध होते शेपाशी दक्षिणा होती हे का नाही. मी निघालो महाराज त्याच्या मागं जावा आणि ते दारात असते आम्ही ते घरात असते आम्ही दारात. ते दारात पाऊल टाकते मध्ये पळत जाते आवाज देते महाराज आलाय चहा कर. जोरात काय म्हणते महाराज आलाय चहा कर. आलाय तर आलाय भाषा असून तशी. आम्ही दारात असतो ते घरात असते. आमचा पाय असे असं चौकटीत आणि तिकून आवाज येते त्याच्या बायकोचा याच्यापेक्षा मोठ्यानं आवाज येते. ती काय म्हणते हो महाराजाला उदा नाही तुम्हाला धंदा नाही उठलं की चहा कर. हे का हाटेल का काय वाटते घरी यावा वापस का जावा मध्ये. बरं दूध घेतल्यावर बाहेर निघता ते आम्हाला म्हणते महाराज बोलती म्हणला मनानं चांगली तुला माहिती रे बाबा कशी मनानं तू काय बोलणं काय नाही महाराज विचारूच नका महाराज. एक वारकरी महाराज मंदिरावरती आलं आणि एक जण असं पाटलासारखं म्हणलं चला महाराज जेवण केलं का? ते मला करील पांढरून चला म्हणलं आपल्या घरी. नेलं घरी महाराज जेवायला. घरी गेला बायकोला मला महाराज आले वारकरीत जेवायला कर. ती म्हणली कायचं करू? डाळ नाही पीठ नाही पाणी नाही काहीच घरात नाही कशाचा स्वयंपाक करू? ते मला लई बोलू नको 2 मिनिटात राशन घेऊन येतो. हे दुकानावर गेलो 2 पिशव्या घेऊन आलो धर म्हणली राशन कर स्वयंपाक. ती म्हणली हो राशन आणले पण चुलीत का महाराजाचे हातपाय घालू का? महाराज मला उगच आलो बाबा विना कामाचा आलो पण तरी मला हे काय मालक म्हणला बोलू नको बाबा महाराज ऐकन मी आता घेऊन येतो. काय गॅस हे गॅस आणायला गेलो तवरखी माऊली महाराज असं रडायला लागली किचन मध्ये. हे वारकरी म्हणलो काय झालं असन कामून रडत असन. वारकरी थरथर कापायला लागलो गेलं मला माय कामून रडायला कशासाठी? स्वयंपाकाचा त्रास आहे का? ती म्हणली महाराज माझा त्रास नाही मग तुमच्यासाठी रडू आले. ते मला काय झालं मी धडधाकट आहे ना माझ्यासाठी काम रडायला. ती म्हणली आता आहे धडधाकट पण 10 मिनिटानं सांगता येत नाही. ते म्हणला कस काय का सांगता येणार नाही मी तर धडधाकट आहे. ती म्हणली आता आहेत महाराज आमच्या मालकाला हुदात लागलाय म्हणली महाराज घरी आणायला या. त्या बघा त्या सोलीनं बांधायले त्या मुसळानं मारायले. मला मग आता काय करू? ती म्हणली ते पुढच्या दरवाजाने तुम्ही मागच्या दरवाजाने निघून जा. हे निघालं मागच्या दरवाजाने वारकरी तितक्यात ते सिलेंडर घेऊन पुढच्या दरवाजाने आलं. धर मला सिलेंडर कर स्वयंपाक. ही लगेच मालकाला म्हणली कोणाला खाऊ घालतात? काय वारकरी आणले म्हणली. वारकऱ्याने बेसन भाकरी मागाव पुरणपोळी मागाव वरणपोळी काही मागाव. तो काय आणले म्हणजे वारकरी सोल मागायले मुसळ मागायले. हे म्हणणार काय नियम असेल त्याचा वारकऱ्याचा द्याचानं. त्यानं खांद्यावर सोल टाकली आणि कोपऱ्यातलं मुसळ हातात घेतलं वारकऱ्याच्या मागू येणं आवाज द्याला वारकरी बाबा. त्यानं फिरून पाहिलं तर सोल दिसायला मुसळ बी खरंय गड्या म्हणला. हे सोलीनं बांधतंय आणि मुसळानं काय किती तरी सांगू महाराज. आता रात्र जाईन पण माझ्याकडे वेळ कमी आहे. विठाला महाराज बिलवा मंगलाला एकदा बायको बोलली महाराज बायकोचे पाय धरले भजन करत गेलं 12 वर्ष भजन केलं महाराज. इतकं भजन केलं पण मागचं पाप पुढे आलं. एका स्त्रीकडे पाहिलं डोळ्यानं पाप केलं. ती स्त्री म्हणली महाराज काय करताय महाराज भजन करताय माझ्याकडे तशा दृष्टीने पाहताय. तिनं सांगितलं माय मला तुझ्याकडे काम आहे देशील सांगा ना महाराज काय पाहिजे घरी चल म्हणला. त्या बिलवा मंगलानं तिला घरी नेलं आणि दारात उभा राहिला म्हणली महाराज सांगा काय पाहिजे.
ती स्त्री म्हणली महाराज काय पाहिजे सांगा. हे म्हणला काय नाही 2 दाबणं दे. त्या स्त्रीनं 2 दाबणं आणून दिले काही काम असं म्हणून. त्यानं दाबणं घेतले आणि टचकन डोळ्यात घातले आणि बुबळ बाहेर काढे. ती स्त्री थरथर कापत होती. महाराज काय केलं माझ्या दारात. तो मला तू चिंता करू नको, मी माझं पाप संपवलं म्हणला. या डोळ्यानं पाप केलं ना, डोळेच संपवले म्हणला. तिथून 6 महिने भजन करत गेलं महाराज. जंगलात गेलं, अशा ठिकाणी गेलं, एकांतात गेलं महाराज. प्राणी नाही, पक्षी नाही, पाणी नाही, वारा नाही, एवढा एकांत भयान शांतता अशा जंगलात गेलं आणि चालत चालत पुढे भजन करत जाऊ लागलं महाराज. पुढे दरी लागली, इतकी खोल दरी होती. शास्त्रकार सांगतात त्या दरीत पडलं की हाडाचं पीठ होईल इतकी खोल दरी. आणि अशा दरीच्या किनाऱ्यावर होती, 10-5 पावलावरती दरी आली होती. ही आंधळं भजन करत करत विलोआमंगल जाऊ लागलं. देवाला चिंता पडली, हे जर आतमध्ये पडून मेलं तर लोक म्हणतील भजन करता करता मेलं, देव काय करू लागला. देवाला काय करावं कळलं महाराज. 10 पावलावरती जरी 8 पावलावरती आली होती, देवाला चिंता लागली. 8 पावलावरती जरी 6 पावलावरती आली, आता देवाला वाटलं काय करावं. 8 पावलावरती जरी 6 पावलावरती, 6 ची 4, देवाला आता धीर धरवत नव्हता महाराज. देवानं तिथून महाराज एका गुराख्याचं रूप घेतलं आणि जागेवर आवाज दिला, महात्मा जी रुक जाइए, आगे खाइए गिर जाओगे मर जाओगे रुक जाओ. पण आंधळं हुशार होतं महाराज. आंधळं म्हणलं 6 महिने झाले या जंगलात चाललो, प्राण्याचा देखील पक्ष्याचा देखील आवाज आला नाही. आणि एकदम दरी आली की माणूस कसं आलं, हे माणूस नाही, हा जगाचा मायबाप आहे. आंधळं बोललोच नाही, पुढे चलत राहिलं. 6 पावलावरती जरी 4 पावलावरती, 4 ची आता 2 पावलावरती, 2 ती आता 1. पुन्हा देवा नावा द्याला, महात्मा जी अंधे हो बहिरे भी हो क्या, सुनते नहीं आगे खाइए गिर जाओगे मर जाओगे रुक जाओ. तोही आंधळ थांबना. देव आले महाराज. आता 2 पावलावरची जरी 1 पावलावरली आणि 1 पावलावरची जरी आता मधात पडणार. देवानं गच दिशा हात धरला, माग वळड. देवानं हात धरला की आंधळ्यानं देवाचा धरला. कारण आंधळेले हुशार असतात बाबा. आंधळ्याचा कवा हात धरून पहा तुम्ही. आंधळ तुमचा धरितोय, त्याला माहिती आहे याचा भरोसा नाही कवा सोडीन. ते आपल्या भरोसा बसत नाही, ते आपला धरितोय महाराज. देवाचा येणं धरला, देव म्हणे सोड, ते मला सोडणार नाही. हे हात धरण्याकरताच सगळा आट्टापिटा केला मला. बिल्वामंगला सोड हात, नहीं छोडूंगा प्रभु. अरे जाना है मुझे छोड़, नहीं छोडूंगा प्रभु. देव म्हणले का नाही सोडणार. त्यानं सांगितलं, प्रभु ये हाथ पकड़ने के लिए 12 साल का संसार छोड़ के आया हूँ प्रभु. ये हाथ पकड़ने के लिए 12 साल, मुख से पकड़ने के लिए बिना आंखों के 6 साल से भजन करता हूँ प्रभु. आप जाके हाथ आए हो, कैसे छोडूंगा. देवानं बळजबरी हात सोडवला ना. तर बिल्वामंगल म्हणलं, प्रभु हाथ छोड़ कर जात हो, दुर्बल जानत मोहे. प्रभु हाथ छोड़ कर जात हो, दुर्बल जानत मोहे. मेरे दिल से जाकर देख तो मर्द कहा वो तो है. अरे माझ्या हृदयातून जाऊन बघ, तुला मर्द म्हणील म्हटले काय. इतकं हृदयात साठवलं. देवानं सांगितलं माग काय मागायचे. काय नाही देवा, एका क्षणासाठी डोळे द्या ना. कशासाठी. 1 क्षणभर तुम्हाला पाहायचंय. क्षणासाठी डोळे दिले ना तर महाराज डोळे उघडणं आणि देवाला येणं पाहणं आणि गपकन जीव सोडून देणं. तुकोबाराय म्हणतात, याला म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. पाहणं, साठवणं, जीव सोडणं, याला साठवणं म्हणतात. आणि असा ज्यानं साठवला त्याची सरली येरधार, झाला सुफल व्यापार. ज्यानं असा साठवलं ना त्याची येरझार चुकते महाराज. हनुमंतरायांनी हृदयात साठवला. आज हनुमंतराय चिर इथं बसलेले हनुमंतराय आपल्याला कळत नाहीत. मोरारजी बापूच्या कथेमध्ये आजही हनुमंतरायासाठी असं एक आसन असतं. एक शेठजी म्हणले नाही तर हनुमंतराय कसं येतील कलियुगात. ते म्हणला मी बघतो इथं येतात. कथा सुरू झाल्या, ते शेठजी तिथं गेलं आणि त्या आसनाला हात लावला की 10 फूट लांब पडलं. परत गेलं, हात लावला की 10 फूट लांब पडलं. त्याला वाटलं भ्रमवाला आहे. तिसऱ्यांदा गेला की बापूजी म्हणले अब उड जाओगे, 3 बार फेका आहे, अब उड जाओगे, आता जाऊ नका. आजही कलियुगात हनुमंतराय आहेत महाराज. एवढी येरझार चुकते महाराज, अमरत्व प्राप्त होतं, नवे नवे मुक्त होतं महाराज. प्रारब्धात काहीच उरत नाही. आणि असा ज्यानं हृदयात हरी साठवला त्याला मागची पुढची चिंता उरत नाही. अभंगाचं 3रं चरण महाराज. हरी हरी राहता
भय चिंता एकदा देव हातात आला की महाराज चिंता करायची गरज नाही महाराज. महाभारतामध्ये उदाहरण आलं महाराज, एका म्हाताऱ्यानं पण केला काय, उद्याच्याला एक तर पांडव जिवंत राहतील नाही तर मी राहील. काय म्हणलं, उद्याच्याला एक तर अर्जुन जिवंत नाही तर मी जिवंत. आणि त्याचा पण ऐकून देवाला घाम सुटला. ते म्हातारं काय बिड्या उडीत नव्हतं, तंबाखू खात नव्हतं महाराज. ते म्हातारं कसं होतं महाराज, काळाला ज्याने हातात धरलं होतं महाराज, त्याचं नाव होतं गंगापुत्र भीष्म. त्यानं पण केला, उद्याच्याला एक तर अर्जुन जिवंत नाही तर मी जिवंत. सगळीकडे चर्चा झाली उद्या अर्जुन मारणार, कारण भीष्माला मारणे इतके हातात बाण अर्जुनाच्या ताकदवान नाहीत. मग कोण मारणार उद्या, अर्जुन मारणार. देवाला चिंता लागली, देव अर्जुनाला भेटायला गेले. अर्जुन तो घुरू लागला महाराज. 10:30ला झोपलो होतो अर्जुन. भगवंत म्हणले, अर्जुना इतका निवांत झोपलास, तुला भीती नाही का? ते म्हणलं, कशाची भीती? आणि तू काय ऐकलं नाही का म्हणला, व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला कुठं वाचलं नाही का म्हणला. काय म्हणला, अरे उद्याच्याला तू मरणार आहेस. उद्याच्याला भीष्म पितामहानं काय केली, तपस्या पण केलाय. उद्या तुला ते राहतील नाही तू राहतील, तू तर मारू शकत नाहीस, तुला ते मारणार, उद्या तू मरणार. अर्जुन म्हणला, देवा त्यानं काहीही करू दे, मला चिंता नाही. का नाही? कारण अर्जुन म्हणला, देवा तू का आम्हाला येडं समजलं का? तू आम्हाला मूर्ख समजलं का? म्हणला, अरे आमचं काम फक्त तू भजन करणं, आमची चिंता वाहणं तुझं काम आहे. म्हटले काय, आम्ही फक्त तुझं भजन करायचं आणि आम्ही निवांत झोपायचं. आमचं चिंता कोण करायची? तू करायची महाराज. एकदा हरी हातात आला की चिंता करायची नाही. बळीयाचा अंग नाही भय चिंता तुका म्हणे. एकदा का त्याचं अंकी झालं की पुन्हा काय चिंता उरत नाही, भय उरत नाही महाराज. आणि एकदा का त्याच्यावरती सर्वस्व सोपवलं की तुका म्हणे भार घातलिया वरी, आणि होईल काय वारी नारायण. ना चिंता उरते ना महाराज दुःख उरत महाराज. आता 10:30 वाजले, एकदा मध्यंतराचं भजन करू, पुढच्या 10 मिनिटात तुम्हाला सुट्टी. आतापर्यंत तुम्हाला महाराज म्हणले तुम्ही टाळी वाजू नका, तुम्हाला वाटलं वाजू नका म्हणले, आपण म्हणजे लईच पालन केलं, तुम्ही नाहीच वाजवली. विठ्ठल विठ्ठल तर कसंच म्हणलं नाही, तुम्हाला वाटलं येणंच सांगितलंय आपल्याला, याला गुत दिलंय. आता गुत सुटलं रे बाबा, टाइम संपल्यावर दोन. मला सांगा, एखाद्या वेळेस आपण जर रोजानं मावल्या नेल्या, खुरपायला म्हणतात का निंदाय म्हणतात तिकडे, निंदायला नेल्या आणि सायंकाळची वेळ सुट्टीची झाली आणि एकच पात राहिली, मग मालक बी घेऊ लागत असते. का म्हणून इतकंच मागं राहील ना मग, हे का नाही? मग आता नका, टाइम संपलाय, आता तुम्ही बी जरा जरा म्हणू लागा, विठोबा रखुमा साठविला हरिजी हृदय मंदिरे, त्याची सरली येरदार, झाला सुफल व्यापार. हरी आला हाता मग कैची वय चिंता, त्याची सरली येरझार, झाला सुफल व्यापार. महाराज गोड असा पवित्र नरधीर आपल्याला लाभलाय, याचं सार्थकी करून घ्या. संसारात मन गुतू नका महाराज. कितीही धन कमवा सोबत येणार, धन कमिले कोट्यान कोटी, संगे नय रे लंगोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी
गेली नाही महाराज. किंवा महाराज माधोनी यादी ती यमाची हाती आणि भूषणही घेती काढून या. कितीही धन कमवान, कितीही प्रॉपर्टी कमवान, किती फ्लॅट आणि किती सोनं करा, सोबत देतात का? नाही महाराज. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, मुखामध्ये देवाचं नामस्मरण करा, कारण हेच आपलं पुढचं सांगती होणार आहे, हे सोबत येणार आहे महाराज. किती दागिने घातले म्हणजे एखादा दागिना संग देतील? देतात का संग एखादा दागिना? देत नाहीत महाराज. बरं तुळशीची माळ काढून घेतात का? घेतात का? असं एखादं मड पाहिलं गणेशराव, त्याच्या संग दागिने जाळायला दिले म्हणजे जळू द्या म्हणजे लई एकाकडे याच्या, पाहिलं एखादं? नाही. बरं असं एखादं मड पाहिलं का त्याच्या गळ्यात ती तुळशीची माळ काढून घेतली? नाही महाराज. तुळशीची माळ काढून घेत नाहीत आणि सोनं सोबत देत नाहीत महाराज. किती धन असू द्या बाबा, किती तुम्ही जिंदगीभर कमवा. आमच्या इथे एक म्हातारं मेलं, शेवटचं सांगतो संपवतो बरं का, 5 मिनिटं घेतो बघता. आमच्या इथे एक म्हातारं मेलं साहेब, आणि एवढे दागिने त्याला, इतके दागिने 4 लाख गळ्यात घालायचं मरुस्तूर, आणि 6 अंगठ्या होत्या त्याच्या हातामध्ये. मला वाटायचं हे माझ्या देखत मारा 2-3 तरी काढून घेतो, पण मेलं नाही माझ्या देखत ते. इतके दागिने त्याच्या अंगावर, आणि म्हातारपणी बाली घालायचं महाराज ते म्हातार. आणि ते म्हातारं मेलं, घरी आणले लोक म्हणले आधी त्याचे दागिने काढा. काय म्हणले? आधी दागिने काढा. बंडू नावाचं पोरग होतं आमच्या शेजारी, ते पळतच गेले महाराज. 10 मिनिटात तर बंडून महाराज म्हातारं वरबाडलं. 10 मिनिटात एक फुटका म्हणे अंगावर ठुला नाही, पण बंडूला महाराज कानातली बालीत निघणं फाश्याची होती, निघत ना. कोणतरी म्हणलं दातानं निघती, दातानं काढा गेलो, दात पाडा पण बाली निघाली नाही. बाली काय निघणं. बंडूला असा राग आला, दात पडला महाराज, नवा किरिंग दात पडला. काय रागावला बंडे, अरे जळू द्या म्हणला हे बाली, येणं दात पाडाय म्हणला, काहीतरी गरज तिच्या जळू द्या म्हणला, लई धन होत आलंय मला पोराकडं. तसंच बांधलं महाराज भिताडाला बांधलं. पाहुणे रावणे आले की आता 4 जण गावात गडबड करणार असतात. ते म्हणजे घ्या रे बाहेर आता म्हाताऱ्याला म्हाताऱ्याला आंघोळीला बाहेर घेतलं महाराज. किती मोठा बंगला बांधा, आंघोळ कुठं असती? बाहेर असते महाराज. बाहेर घेतलं आंघोळीला, आणि महाराज आंघोळीला पाणी केलं, साबणी आणल्या. आता तुमच्याकडे साबण लावतात ना शेवटच्या आंघोळीला? लावतात. हातानं लावतात का कशानं? कशात पाणी करतात साबणाचं, हे का नाही? मग रोज बी आंघोळीला पाणीच करीत असतात साबणाचं, रोजच्या पाणीच करतात का? हातानं लावित नाहीत का? लावित नाहीत हातानं? म्हातारा चिटकन का हाताला? बघा रे, हुशार व्हा, सावध व्हा. जिला आपली बायको म्हणतो ती सुद्धा महाराज हातानं साबण लावित नाही, पाणी करती. पाणी कोणासाठी जगतोय विचार करा. पाणी केलं आणि पाणी साबणाचं डोक्यावर टाकू लागले. ऐका ना, एक टाकू लागलं, आणि तितक्यात बायकोचा नंबर आला म्हातारीचा. म्हातारी आली आणि तिनं तांब्या वतला महाराज. वतला तसं तिच्या कानाकडे नजर गेली तर बाली तशीच होती. म्हातारी म्हणली, माय मेल्या बांड्यानं बाली तर तशी ठुली म्हणली, दागिने तर अर्धेच काढले, पण म्हणा कसं आता? म्हातारी म्हणली, ह्या बालीत तर याचं गोड जेवण होतं, या पंगत होती, वाजिनार निघतय, महाराजाची दक्षिणा निघती, सिस्टीम वालं बी निघतय. इतकं महाग झाले, पण मना कसं बाली काढा? मना तर लोक म्हणते नीला नवरा गेलेला नाही आणि बालीच पडलं बाबा, काय करावं. पण म्हातारी हुशारी होती, म्हातारी चिक्कूस होती महाराज, चंगू होती. तिनं बी महाराज कपानं दूध इकलं होतं पाणी टाकू हुशार होती ती. तिथं जा बाजूला बसली, आणि तिथं बसून महाराज तिनं काय केलं म्हणली, कसं का होईना बाली तर काढायला लावते. आणि तिनं पंचम सोर लावला महाराज. काय केलं? पंचम सोर लावला, आणि म्हातारी टप्प्यानं जाऊ लागली. मग म्हातारीनं सुरू केलं महाराज. म्हातारीनं कितीच वैभवशाली जीवन जगलं माय. म्हातारीनं कधी निळी टाकल्याशिवाय धोतर नेसलं नाही माय. लोक धोत्राकडे बघू लागले, लोकांना धोत्राकडे नजर गेली. म्हणले खरं ना, म्हाताऱ्याच्या धोत्राला आता बी निळी आहे की महाराज. म्हातारीला मला जमलं, म्हातारीला वाटलं जमलं आता, लोक नजर द्यालेत. म्हातारी जरा वरी गेली. म्हाताऱ्यानं कधी लिलनच्या शर्टाशिवाय शर्ट घातलं नाही माय. लोक शर्टाकडे बघू लागले. म्हाताऱ्यानं कधी 4-4 लाकिटाच्या वरील लाकीड घातलं नाही माय. लोक गळ्याकडे बघू लागले. म्हातारी म्हणली लय जमलं ना आता लय येळ घालीत नाही म्हणजे टाइम झाला, डायरेक्ट वांडरी उडी हाणते. आणि म्हातारीने डायरेक्ट वांडरी उडी हाणली. म्हातारी पुन्हा म्हणली, अजून बी माया वाघाच्या कानात बाली किती वपायली माय. लोक म्हणले, या अरे बाली तर राहिली ना, कोणी काढे दागिने? म्हणले भांड्या असे काढते का अर्धवट? अरे ते मला निघत ना, ज्याला निघत ते काढा म्हणला. 2-3 पोरं गेले, पुन्हा बालीला झटवले, बाली काही निघाना. 2-3 पोरं म्हणले निघत नाही गाड्या. एक जण मला नाही रे कस तरी काढा. अरे निघत नाही कशी काढा? तिसरा आला, मला निघती गाड्या, पण तुम्हाला आपला विचार पटते का नाही की म्हणला. काय निघती पण तुम्हाला आपला विचार पटत आहे का नाही? लोक म्हणले तो विचार तरी काय? ते मला नाही एरवी म्हाताऱ्याचं काय होणार आहे म्हणला. आता म्हाताऱ्याचं काय होणार? सोनं थोडंच होणार आहे मला. मग हाना ना जराचा चटकाचा म्हणला काय आणायला. अरे लोक म्हणले रगत निघन ना, सगळं लालच होईल म्हातारा. अरे परकास मारतात, फेटा आहे मला, त्याला फेटा बांधू, कापा मला जरासा कान. आता लोकायला काय कापा रे कापा, काय ना कापायचं, आडकीतो आणा म्हणली. आडकीतो आणाय बंडू घरात गेला. म्हाताऱ्याचा आको घर धुंडलं. आडकीताच गौस, आडकीता कळते ना, आडकीताच गौस ना. बंडू आला मला, या बाका त्या बालीच्या मागं काहीतरी गरय, मला एक दात पडला, हाताने निघणं, आणि आडकीत्यानं कापा म्हणलं तर आडकीता गौसनं जळू द्या मला तितका बाली. म्हातारी म्हणली, मेला बांड्या बाली जाळायलाच बसलाय. काय
म्हातारी म्हणली पण आता इतकं रडे वाया तरी कसं घालू. म्हातारी म्हणली आता शेवटची भैरवी हाणतेच एकदा. म्हातारीने शेवटची भैरवी आणली गणेशराव. पुन्हा म्हातारी म्हणून लागली, बंडू डोळ्यात का माती पडली का वागा, इथून मला टीच्या टेबलवर अडकिता दिसायलाय माय. म्हातारीनं इथून टीव्हीच्या टेबलवर अडकिता दाखिला, पण म्हाताऱ्याचा कान कापला आणि बाली काढी. काय दिलं संग महाराज, ऐका ना, ज्याच्यासाठी आपण करतोय ना हे कुटरोक्याचा सांगू का महाराज, यांची मर्यादा सांगू का, ऐका रे. भारिया चले मकान तक, मित्र परिवार चले शमशान तक, पुत्र भी हक निभाता है अग्निदान तक, इससे तो आगे भजन ही है साथ, हर के भजन बिना अकेला रहेगा, इससे तो आगे. हे सगळे नातलं आहेत ना, एका एका टप्प्यापर्यंत, बायको दरवाजापर्यंत, मित्र परिवार स्मशानात, आणि पोरग फक्त एकदा काय अग्नी देईपर्यंत, त्याच्या पुढे कोण येत नाही. मग आपली संगती कोण करा महाराज. तुका म्हणे ज्याच्या नाम आले अंतकाळी, ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू करा. महाराज अंतकाळीचा सोयरा कोण करा, विठू करा. अशी महाराज पिढ्यान पिढ्या शिकवून संत महात्मे देत आले. सकाळी सकाळी महाराज वासुदेव याचा हेच सांगायचा, पांगळ याचा हेच सांगायचा, पण आम्हाला कळालं नाही. पण ऐका ना, नाथ बाबा म्हणले हे जर नसेल कळत तर आम्ही गोडीनं सांगायलो, पण आमचं जर वाया गेलं ना ऐकले नाही तर पुढे येणारा कसा आहे सांगू का म्हणले. ते गोडीनं सांगत नाही, ते बांधून नेते म्हणले. कसा नेते सांगू का, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही सर्वांनी टाळी वाजवा. मल्हार
माहूर माझं गा नाही केलं ग मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया जम्मू यात मामाची एक पंढरपूर गाव गाव जम्मू यात मामाची एक चला दया भोजन गोड टाळकरी महाराज, गोड सिस्टीम, श्रोतेस गोड महाराज. बाहेर गावचे म्हणून काय उपयोग, गावातले एक म्हणी ना बरघडा गेल्या माझ्या सांगून सांगून त्याने 10 मिनिटं लांब सांगितलं बाबा. हा 10 मिनिटं लांब सांगितलं लांब म्हणलेत का बाबा? लांब व्हायचं का? हे बाबा लांब व्हायचं, महिला मंडळ लांब व्हायचं का? सगळ्यात महत्त्वाचं तिकडे घ्यावं लागते ना, त्या म्हणतात मेल्यानं काय लावले माय कवर हे का नाही, पण वेळ संपला हे का नाही. तरी आता मोठ्यांचा सन्मान म्हणून 5 मिनिटं घेऊ महाराज. विठ्ठल विठ्ठल हरी काही उरोने दी उरी. महाराज देव संचित पाठीमागं उरू देत नाही, पण तसं जीवनही जगावं लागतं. गणेश बाबा कसं जीवन जगावं लागतं बघा महाराज, किती सुंदर जीवन जगावं लागतं महाराज. जीव जन्माला आल्यानंतर त्यात जर संचित संपायचा असेल, प्रारब्ध भोग भोगून जर इथं संपवायचे असतील तर त्याला महाराज संत महात्म्यासारखं जीवन जगावं लागतं. ते जीवन जगलं आमच्या मोतीराम महाराजांनी. भोग भोगून सोडा महाराज सगळा, काय अख्खा भोग जीवनातला इथंच संपवला. पायातली आळी भक्तानं काढावी, त्याला रागावावं, परत पायात सोडावे, त्या आळीला रोज खाणं टाकावं, याला भोग इथं संपवणं म्हणतात. महाराज जीवन किती गोड केलं, शेवट किती गोड केला बघा. मरण तर चुकत नसतं बघा, मरण कोणाला चुकत नाही. मरण टाळता येत नाही, पण मरण गोड करता येत असतं. काय करता येतं? मरण टाळता येत नाही बाबा, पण मरण गोड करता येतं. मग मरण गोड करणं म्हणजे दिवसाला बुंदी करणं का, दिवसाला चक्या करणं का? नाही 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 नाही, मरण गोड करणं कशाला म्हणतात ऐका. आमच्या मोतीराम महाराजांनी, मोठ्या महाराजांनी मरण गोड केलं. महाराज कसं गोड केलं? सांगून देव ठेवला, सांगून मला जायचंय उद्या. समस्त भक्त परिवार, ठाकूरबुवा, मोठे महाराज सगळ्यांना बोलून घेतलं, मी उद्या जाणार आहे. आणि ठाकूरबुवाला सांगितलं कीर्तन सुरू करा. कीर्तन सुरू झालं महाराज, निम्म कीर्तन झालं. माता मावल्या मला कसे जातील महाराज, तर चांगलं बोलायले, चांगलं हसायले, जात नाहीत महाराज. ठाकूरबाई म्हणले नाहीच जात महाराज. मोठे महाराज म्हणले जात नाहीत. कसे जातील? बोलायलेत, ओव्या द्यालेत, नाहीच जात महाराज. पण तितक्यात महाराज कीर्तन झालं आणि मोतीराम महाराज म्हणले आता काय करा, आता हरिपाठ घ्या.
आणि हरिपाठ घ्यायला लावला. हरिपाठ घेतला आणि हरिपाठ झाला आणि महाराज ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती दे विज्ञान आणि समाधी संजीवन इतकं म्हणणं महाराज झाकल्या घटीचा दिवा नेनो काय झाला केदवा. झाकलेल्या टोपली खालचा दिवा कधी विझून जातो कळत नाही ना. तसं महाराज मोतीराम महाराजांनी कधी देह ठेवला कळाला नाही. याला मरण गोड करणं म्हणतात. याला महाराज आयुष्याच्या परीक्षेमध्ये भजनाची काय करावं लागतो अभ्यास करावा लागतो आणि ते मग मृत्यूच्या परीक्षेत पास होत असतं. आणि ज्यानं मरणाची तयारी केली त्याला मरणाची भीती वाटत नसते. बाबा मरणाची तयारी करा गणेशपूरकर. मरायचं विसरू नका. खरं मरणच महाराज काय मुक्ती देत असतं. जिवंत सतावतं खराच आराम तर मरण देतं. पण आम्ही मरणाला बदनाम केलं महाराज. मला काय सांगायचं मरणाची तयारी करा. मरणाची भीती वाटत नाही. मरणाची तयारी करणारा मरणाची बघा तुम्ही अभ्यास करणाऱ्या पोराला म्हणा बाळू उद्या त्याला परीक्षा आहे. ते पोरग काय म्हणते अभ्यास करणार महाराज उद्या काय आता घ्या ना पठ्या तयार आहे. काय म्हणतो आता परीक्षा घ्या मी तयार आहे. पण न करणारा अभ्यास त्याला म्हणत्या बाळू उद्या परीक्षा आहे. ते त्यावेळेस काय बोलत नाही. पण परीक्षा त्याची सकाळी उठल्या उठल्या काय म्हणते माईला मम्मी मला कसं मळमळ व्हालंय म्हणला. मग कसं पोटत दुखायला तो काही दुखणं तो अभ्यास नाही. विठाल विठाल काय सांगायचे महाराज तयारी करा मरणाची. तयारी करून ज्यानं देह ठेवला त्याचं काय वाया जातं महाराज. काय वाया जातं त्याचं महाराज ऐका ना. जे हरिरंगी रंगले त्याचे काय वाया गेले. मौस चर्म हार मौस मांस चर्म हाड आणि देवा अवघ्याची गोड. त्यांचं मांस चर्म हाड देवाला गोड होतं. आपलं काय गोड होतं. मोतीराम महाराजाच्या पायातल्या रक्तानं भरलेल्या भिजलेल्या पट्टीची समाधी. कशाची रक्तानं भिजलेल्या कपड्याची समाधी. खरं सांगा आपलं काय कामाला येतं मेल्यावर. आपलं काय कामाला येतं. पटका येते कामाला. आपण मेल्या बाबा पटका कामाला येते. सून म्हणती उशाला द्या उशाला. आपलं मेल्यानंतर आपण ज्या ताटीत जेवत होतो का ती ताटी दान करतात. आपण ज्या बाजाव झोपत होतो का त्याचा बाजाव नातवाला जाऊ देत नाही. नातू गेला चुकून तर सून म्हणते इकडं खपरे बापा तिथं जाऊ नको. का त्या बाजाव म्हातारा झोपत होतं. राहिलं का त्या बाजात. त्या लोईग्रामला माझी कथा होती बाबा. नदीहून पलीकडे जावं लागते वडग्यावर बसून. मी गाडी तिथं लावायचा त्या नदीच्या तीरावर आणि वडग्यावर बसून पलीकडे जायचा. मग दररोज आमचं ते तबला वादक म्हणायचं महाराज या गाद्या का मी इथं टाकल्यात नदीच्या कडीला. मी म्हणलं जाऊ देवा तुला काय करायचंय. ते मला नाही सांगितल्याशिवाय येणारच नाही म्हणलं. आता मी म्हणलं या गाद्या मेलेल्या माणसांच्या आहेत. ते म्हणलं या नयात दिसायला मला नई जरी असली तर कामाला येत नाही. मेलेल्या माणसाची गादी कामाला येत नाही. मेलेल्या माणसाचा पटका कामाला येत नाही. मेलेल्या माणसाचं खेटर कामाला येत नाही. मेलेल्या माणसाच्या हातातली काठी कामाला येत नाही. त्याच्या हातातल्या अंगठ्या कामाला येतात. गळ्यातले दागिने येतात. त्याच्या नावचं रान जमतंय. त्याची सातबारा जमती. पण बाकीचं जमत काय कामाला येतं. आपण इतकं कळतंय आम्हाला तरी आम्ही जागे होतो का नाही होत. गड्या कुठंतरी जाग व्हा. माय बापा हो देवाशिवाय कोणी साथी येणार नाही रे. शेवटी फक्त एकमेव देव साथी येणार आहे. वेडे होते काही लोक महाराज. काय राज्य राणीव संपत्ती त्यागून गेले ते का वेडे म्हणावे. मदालसानं गोड उपदेश केला बाबा. काय ज्या लोकांना महाराज एवढा राज्य वैभव होतं सोडून गेले. राजा भरताला काय कमी होतं. सार्वभौम राजा होता पण सगळं त्यागलं वनात भजनाला गेला. वेडा होता तो. आपल्याकडे आहेच किती संपत्ती महाराज. असून असून 1-2 कोटी 4 कोटी याच्यापेक्षा काय जास्त आहे मला सांगा. तरी आम्ही गुंतलोय. याच्यात जाग व्हा. संसार करू नका असं नाही. ही सतन धाना की कोण बनाई. ही सतन धाना की कोण बनाई.
ईश्वतन धन की कोण बडाई ईश्वतन धन की कोण बडाई खातर माल बनाया आपै जाकर जगल सोया आपने खातर महान बनाया आपै जाकर जगल सोया लकड़ी की मारी बाल दरा घास की पोड़ी घास की पोड़ी घास की पोड़ी इतन धन की कौन बनाए ईश्वतन धन की कौन बनाए इस तन धन की कोण बडा तनाचे धनाचा लय गर्व करू नका म्हणले धन चांगल्या चांगल्याचं गेलं आणि तन बी चांगल्या चांगल्याचं गेलं महाराज लय रूपावर आणि लय धनावर गर्व केला नाही पाहिजे धनही जाणार आहे आणि रूपही जाणार आहे चंचल वस्तू त्या धन राहतं का बाबा चंचल आहे लक्ष्मी चंचल सांगितली भागवतामध्ये कधी आली घरचे जे धन हा घरचे जे धन हा घरीच राहिली जाण वा दान धर्म सवे चालते धन अंगाबंधन येऊन येते दान धर्म चालते धन आणि अंगाबंधन येऊन येते महाराज या सगळ्या गोष्टी चंचल आहे त्याच्यावर लय लय डिपेंड राहत नाही लय गर्व करायचाच नाही धन म्हणजे सांगू का संपत्ती कशी आहे महाराज संपत्ती म्हणजे खसखशी सारखी आहे एका फुगीर पाटलानं खसखशीचं पोतं घेतलं वसमतला इकत आणि गाडीत टाकलं हमालानं गाडीत टाकलं हमाल मला द्या 5 रुपये हे जरा चेंगट होतं ते मला पुढच्या हप्ते हमाला राग आला भाऊनीच्या पारी दिले नाही पैसे हमाल मला पुढच्या काय नाही ते हमाला चलत चलत दाबण टोचलं त्या पोत्याला आणि हे आलं गाडी हाकत 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 कुठं गणेशपूरला इथलं सोडून रे बाबा इथं आलं आणि इथं आलं आणि घरी आलेलं महाराज गड्याला म्हणलं अय खसखशीचं पोतं गाडीत आहे ते बैठकीत टाक गडी गेला महाराज पोतं उचलून झटकून आणलं एक दाना नाही आता किती बॅटऱ्या घेऊन पाहिल्या वसमतीच्या रस्त्यानं खसखस गौसन नव्हती का पोतं भरून होती पण कुठं गेली कळाली का तसं खिशातला पैसा कधी जाईन हे कळत नाही आणि रूप कधी जाईन हे कळत नाही तन कधी जाईन कळत नाही ले तनावरती गर्व करायचा नाही बॉडीवरती रूपावरती रंगावरती अजिबात नाही आमच्या इथे एक म्हातारी महाराज आरसा घ्यायला गेली दुकानात आताऱ्याकडं आतारीच म्हणतात ना इकडं आरसा घ्यायला गेली ना आरसा पाहिला महाराज बराच वेळ पाहू लागली काय कापट्याने गेला दिवस आणि लई चिळ पाहिला आणि लई येळपट पाहून एक पसंत केला आणि त्याला म्हणली होय रे बापू हे केवढ्याला द्याला म्हणली ते मला आजी 25 रुपयाला जळू देणं म्हणली तिकडच ते मला काय झालं याला अरे म्हणली हे कोणचा धड आहे म्हणली आरसा आणि इतके पैसे सांगायला मी आता 3 रुपयाला नेलता आणि काय त्याच्यात रूप दिसू लागलं म्हणली काय म्हणली 3 रुपयाला नेलता आणि किती चांगला होता किती रूप चांगलं दिसू लागलं ते मला आधी कधी नेलता ती म्हणली लग्नाच्या आधी कधी नेलता लग्नाच्या आधी ते मला माय आरसा चांगला नव्हता तेव्हा तो रूप चांगलं होतं म्हातारपणी चांगलं दिसेल का हे तनही जाणार आणि धनही जाणार इस तन धन की कोण बडाई याच्यात जास्त गुंतून नाव राहू नका फक्त देवाचं नाव घ्या देवाचं नाव तारून नेईल महाराज अरे फक्त देवाचं नाव तारून नेतं नश्वर देवाचं नाव तारून नेतं झाला वेळ माझ्यावर काय का 1 मिनिटात सांगतो संपलं माझं नश्वर देवाचं नाव तारून नेतं किती तारून नेतं महाराज एक साधू गाडीत बसले लक्ष देऊन ऐका महाराज देवाच्या नावाची ताकद बरं का एका साधूनं भागवत केलं उत्तर प्रदेशची घटना आहे भागवत केलं भागवताच्या बदल्यात त्या मालकाने विचारलं महाराज काय दक्षिणा देऊ ते मला दक्षिणा मी घेत नाही मग एक काम कर मला काय कर वृंदावनचं दर्शन करून आणशील ठीक आहे म्हणला चला निघाला महाराज जरा तिकिटाचे पैसे माझ्याकडे नको तुझ्याकडेच राहू दे तू तिकीट काढ आणि महाराज राम नावाचा तो मालक आणि साधू वृंदावनला निघाले बस लागली बसमध्ये चढले गर्दी होती बसला साधू बसमध्ये चढले पण राम नावाचा कुठं राहिला खाली राहिला जागात नाही काय करावं साधू तो वर चढे तो राम नावाचा मालक जो होता तो वरी जाऊन बसला कशा टप्पावरती बसच्या महाराज तिकीट काढत काढत कंडक्टर आलं आणि साधू बाबाला म्हणलं साधू बाबा तिकीट के पैसे दो तो म्हणला तिकीट के पैसे ऊपर बैठा राम देगा कोण देईल
तिकीट के पैसे ऊपर बैठा राम देगा. त्या कंडक्टरच्या लक्षात आलं काय म्हणायचं याला. कंडक्टर निघून गेलं. वृंदावन आलं. दोघंही उतरले. मग वृंदावनमध्ये आल्यानंतर उतरल्यानंतर त्या साधूच्या हातात त्या रामानं काय केलं, दोघाचे तिकिटाचे पैसे दिले. साधू बाबा आपने तिकीट निकाले ना, ये दोनों के पैसे. साधू म्हणला मी नाही काढले तिकीट. मग ते मला तुम्ही नाही काढले, मी बी काढले नाही. मग बिना तिकिटाचं येणं कसं काय इतरो काढलं. साधूच्या डोळ्याला धारा लागल्या. त्याला साधूनं सांगितलं, राजा मी त्याला म्हणलं की ऊपर बैठा राम पैसे देगा, त्याला वाटलं वरचाच देईल. मी तुझं नाव घेतलं तर मला वृंदावनला फुकट आणलं, देवाचं नाव घेतलं स्वर्गाला फुकट का जाणार नाही माणूस. सांगा ना. अरे तिकिटाचे पैसे नसताना नुसतं नाव घेतलं तर त्यानं नेऊन सोडलं. त्या अविनाशी परमात्म्याचं नाव घेतलं का आपण उदाहरण जाणार नाहीत. माझा वेळ संपला महाराज. मी रोज शेतकऱ्यावरती बोलतोय. शेतकरी पुत्र मला टॅग लागलेला आहे यूट्यूबला, इंस्टाग्रामला, कुठेही शेतकरी पुत्र प्रकाश महाराज साखरे सांगितलं. मी रोज शेतकऱ्यावरती बोलतोय. आज बोलणार नाही गणेश बाबा. वेळ संपलाय. 10 मिनिटं तुमचे. नाही बाबा लय व्हाले ते येणार ना घेणार कंदी लावून येणार. हा बरं बोलत नाही आता, जास्त बोलत नाही, फक्त एक गीत गातो हा तुमच्यासाठी. शेतकऱ्याची तळमळ मी रोज आता तुम्हाला पण इंस्टाग्रामला प्रकाश महाराज प्रकाश टाकलं काय, इंस्टाग्रामला शब्द प्रकाश टाकले की हजारो महाराज शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांची गीतं भरपूर काही आहे महाराज. पण वेळ संपलाय तरी बी जाता जाता 2च लाईन गातो आणि संपवतो बरं काय का महाराज. ते शेतकऱ्याची व्यथा सांगणारं गीत आहे महाराज. शेतकऱ्याच्या व्यथा किती असतात बघा महाराज. पूर्वीच्या काळात पेरणी लागायची आणि पेरणी लागली की ओली बाळांतीन देखील शेताला जायची बरं का. घरी राहत नव्हती का, काहीतरी कामाला येईल. लहान लेकरू कामाला न्यायचे तिथं, चल बाबा उपयोगाला येईल काहीतरी, बितरी देशील पळत पळत म्हणून याच्यासाठी नेत होते. मग पेरणी लागली आणि ओली बाळांतीन 4-8 दिवसाची बाळांतीन तिनं घरी लेकरू झोपी घातलं, शेताला भाकरी घेऊन निघाली. भाकरी घेऊन निघाल्या कोणतरी विचारलं, अगं लेकरू तुझं कुठं आहे, कधी पाजलं होतं, कधी पाजणार. त्यावेळेस तिनं वृत्तांत या गीतात सांगितलंय. गोड गीते महाराज. 2 मिनिटं टाळी वाजून ऐका महाराज. काय ऐका काय म्हणते ती. हो बाळताना बाळताना ठेवली आले घरी पेरणीच्या वावरी. हो तशी ती फेण चालते घरी पाळणा येते, ती फेण चालते घरी पाळणा येते. टाळी महिला म्हणतो टाळी. काय म्हणते ती बघा. हो पाजला सकाळी पहिलाच पाना, झोपी गेला माझा पाळण्यात ताना. पाजला सकाळी पहिलाच पाना, झोपी गेला माझा पाळण्यात ताना. येतो दाटून येतो दाटून येतो दाटून पुन्हा जिव्हाळा लागताची धारा. परी मन मारते ती पण चालते, मन मारते ती पण चालते, मारते ती पण मारते, आणि ती पण मारते. हॅलो महाराज कवर चलन आहे. दुपारी 4 घंटे बोललोय तरी गणेशराव आमची माहीत हां चलू द्या जरासं चलू द्या का नाही. चला महाराज प्रेमा खातर एवढं बोललोय. वेळ होऊन गेलाय आणि तुमची कॅपॅसिटी भरपूर दिसते महाराज. तुम्हालाही भागवत असेल दुपारी घाट आहे बरोबर आहे. हां आहे ना भागवत इथं पण. वा सगळ्या गोष्टी असून इतकं ऐकण्याची तुमची भूक आहे महाराज. कुठंतरी परमार्थ रुजलेला आहे महाराज. बोलता बोलता चुकीचा शब्द गेला असेल आज जरा प्रमाण राहून घेतले बरं का, तरी माफी असावी महाराज. काय वेळे अभावी मी जरा आकडे घेतलं त्याबद्दल नारदाच्या गादीवरून महाराज दिलगिरी व्यक्त करतोय. जमलेली गुणवान मंडळी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतोय. ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग आला आमचे महाराज वाघमारे साहेब असतील, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. सर्व सप्ताह कमिटी असेल महाराज, वादक असतील, गायक असतील महाराज, सिस्टीमवाले असतील, कॅमेऱ्यावाले असतील, आमचे प्रदीप बाबा असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. बोलता बोलता चुकीचा शब्द एखादा गेला असेल तसा मी जाऊ दिला नाही. चुकीचा शब्द जर गेलाच असेल तर ते तुमच्या संगतीचा परिणाम समजा. मग आता माफी असावी. चुकून नक्की शब्द गेला असेल माझा मला परत करा. मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. ज्ञानेश्वर